नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज 23 ऑगस्ट 2025 यूपीएससीचा असणारा 2025चा असणारा मेन्सचा पेपर कंप्लीट होतोय. जीएसचे 2 पेपर कंप्लीट होत आहेत. त्यातला पहिला पेपर जो होता GS1, ज्यामध्ये हिस्ट्री असेल, आर्ट अँड कल्चर असेल, सोसायटी असेल, जिओग्राफीचा पार्ट असेल, तो पेपर 9 ते 12 या टाइम मध्ये झाला कंप्लीट. 3 तासामध्ये आपल्याला 20 क्वेश्चन लिहायचे होते, ते लिहिले आपण. त्यानंतर दुसरा पेपर होता जीएसचा पेपर 2, ज्यामध्ये आपण बघतो तर पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट त्याच्यामध्ये होता. तो पेपर होता आपल्याला 2:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला परत 20 क्वेश्चन्स लिहायचे होते. यासाठी प्रॅक्टिस करणं आवश्यक असेल. जे विद्यार्थी आत्ता नवीन प्रिपरेशन करतायत का, त्यांना 6 तास लिहायचंय पेपरच्या दिवशी, आणि ते पण त्या असणाऱ्या इंटेन्स किंवा टेन्शनच्या असणाऱ्या वातावरणामध्ये, जिथं सगळ्यात जास्त भवितव्य आपल्याला त्या ठिकाणी टांगलेलं असणार आहे तिथं. आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला 40 प्रश्न लिहायचे आहेत एका दिवसामध्ये, 3-3 तासांच्या असणाऱ्या कालावधीमध्ये. त्यामुळे आपलं लिखाण किती जास्त असलं पाहिजे हे पण आपल्याला माहिती होऊन जातं. आता या असणाऱ्या GS2च्या पेपरचा असणारा ट्रेंड काय होता 2025 मध्ये, कशा पद्धतीने युपीएससीने या असणाऱ्या क्वेश्चन्सला फॉलो केलं, त्या गोष्टी आपण बघूया. या सगळ्या असणाऱ्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला बेसिक फाउंडेशनची रिक्वायरमेंट असते. एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज आपण स्टार्ट केलेलं डेली 9 वाजता. आपण आपल्या याच चॅनलवरती काय करतो, एनसीईआरटीचे असणारे सेशन घेत असतो लाईव्ह स्वरूपामध्ये. जिओग्राफीचे कंप्लीट झालेत, आपले पॉलिटीचे स्टार्ट झालेले आहेत, तर ते पॉलिटीचे सेशन तुम्ही पाहू शकता एनसीईआरटीचे असणाऱ्या बेसिक कन्सेप्टसाठी. आता हा जो पेपर 2 होता युपीएससीच्या अनुषंगाने असणारा, याच्या अंतर्गत टोटल 20 क्वेश्चन्स होते. तर 20 क्वेश्चनचं बायफर्गेशन कशा पद्धतीने युपीएससीने केलं या असणाऱ्या वर्षी, तर थोडं लक्षात घेऊया आपण. ते काय केलं, पॉलिटीचे वरती, पॉलिटी म्हणजे कोर पॉलिटीचा जो पार्ट आहे का, त्याच्यावरती 9 क्वेश्चन दिसतात, आणि 9 क्वेश्चन्स वरती 115 मार्काचा पार्ट दिसतो. म्हणजे मेजर जे पर्सेंटेज आहे ना, 46% जे आहे ना, ते आहे एका असणाऱ्या सब्जेक्टचा रेफरन्स घेतला तर त्या ठिकाणी. तर कोर पॉलिटीवरती आपल्याला 46% क्वेश्चन्स आपल्याला युपीएससीनं या 2025च्या मेन्सला विचारताना दिसतो. त्यानंतर पाहिलं तर गव्हर्नन्स वरती आपल्याला या ठिकाणी किती क्वेश्चन्स विचारलेत, तर 4 क्वेश्चन्स विचारलेत. गव्हर्नन्स वरती 4 क्वेश्चन्स, 18% असणारा या ठिकाणी वाटा या असणाऱ्या गव्हर्नन्सचा होतो याच्यामध्ये. आणि 45 मार्क आहेत इथं. किती? 45 मार्क्स आहेत. आणि पॉलिटीचे किती सांगितले या ठिकाणी, 115 मार्क्स आहेत इथं. त्यानंतर पाहिलं सोशल जस्टिस वरती, 3 क्वेश्चन्स विचारलेत, आणि 3 क्वेश्चन्स आहेत टोटल 40 मार्कांसाठी. म्हणजे काय, या ठिकाणी रेफरन्स पाहिला तर इथं 15-15 मार्काचे 2 आहेत आणि एक 10 मार्काचा आहे. त्याच्यामुळे सोशल जस्टिस वरती थोडंसं वॅटेज आपल्याला जास्त वाढताना दिसतंय. हा असणारा 16% पार्ट येतो. नंतर राहिलेला पार्ट जो ऍज युजल प्रत्येक वर्षी असतोच तसा, म्हणजे 4 क्वेश्चन्स इंटरनॅशनल रिलेशन्स वरती आणि 50 मार्क. याही वर्षी या ठिकाणी 50 मार्क आपल्याला IR वरती विचारताना दिसतो. तर या पद्धतीचं असणार बायफर्गेशन आपल्याला या असणाऱ्या युपीएससीच्या मेन्सच्या पेपरमध्ये दिसणार आहे. या ठिकाणी सगळ्यात जास्त पॉलिटीला 46%, नंतर गव्हर्नन्सला 18%, सोशल जस्टिसला 16% आणि इंटरनॅशनल रिलेशन्सला 20% असणारं डिवायडेशन या ठिकाणी आपण बघितलेला आहे. हा असणारा पेपर जो आहे तो कधी झाला, 23 ऑगस्टला आपल्याला दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेमध्ये झालेला आहे. 3 तासामध्ये आपल्याला 250 मार्कांसाठी 20 क्वेश्चन्स लिहायचे होते. आणि ते मेजरली कशा कशा अंतर्गत या ठिकाणी टॉपिक्स कव्हर होणार आहेत, तर पॉलिटी असेल, गव्हर्नन्स असेल, इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, सोशल जस्टिस असेल, यांचा असणारा पार्ट आपल्याला या असणाऱ्या ठिकाणी दिसतो. आता काय करूया आपण, या प्रत्येक असणाऱ्या क्वेश्चनचा फेज कसा होता, आयोगाने ते क्वेश्चन्स का विचारले, आणि त्या पाठीमागचं रिझन काय, आणि आन्सर जनरलाइज कंडिशन मध्ये लिहायचं कसं, कोणते पॉइंट्स त्याच्यामध्ये येणं नेसेसरी असले पाहिजेत, हे मुद्दे आपण डिस्कस करूया. यामध्ये पहिला क्वेश्चन पाहिला तर डिस्कस दी करप्ट पार्टीज और दी प्रॅक्टिसेस, करप्ट प्रॅक्टिसेस फॉर द पर्पज ऑफ द रिप्रेझेंटेशन्स ऑफ द पीपल्स ऍक्ट 1951. मग सध्याला जे चाललेलं भ्रष्टाचाराचं असणारी जी भूमिका आहे ना, म्हणजे ज्या ठिकाणी भ्रष्ट आचरण होतंय त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951चा रेफरन्स दिला याच्यामध्ये. अनालाइज वेदर द इन्क्रीज इन द ऍसेट्स ऑफ द लेजिस्लेटर्स अँड ऑर देअर associates disappropriates to their the known resource of income would constitute undue influence and consequently a corrupt practices. Answers in 151 10 marks. 10 मार्कांसाठी जरी आपल्याला हा क्वेश्चन दिला असला
तरी या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं, याच्यामधला असणारा पार्ट थोडासा लेंदी फॉर्मॅटमध्ये दिसतो आपल्याला. करप्ट प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून काय होतं या ठिकाणी, जे असेट्स आहेत का या असणाऱ्या रिप्रेझेंटेटर्सचे, या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे असेट्स आपल्याला वाढताना दिसतात. मग ते असेट्स कसे वाढतात त्या ठिकाणी इथं बघितलं तर त्यांचे रिसोर्सेस इन्कमचा असेल, सोबतच त्यांचा असणारा कॉन्स्टिट्यूएंट अनड्यू इन्फ्लुएन्स असेल, ते असणाऱ्या करंट प्रॅक्टिसच्या अनुषंगाने एक प्रकारे त्यांचा असणार मूळ वेतनाचा संदर्भ पाहिला तर तो वेगळा दिसतो, आणि त्यांचं असणार आत्ताचे जे काही त्यांचं असणार वेल्थ असेल त्यामधले असणारे चेंजेस त्या ठिकाणी दिसतात. तर या अनुषंगाने तिथं आपल्याला हा मुद्दा डिस्कस करायला सांगितलेला आहे की काय आहे एक्झॅक्टली या असणाऱ्या कायद्याचा रेफरन्स, तो कशा पद्धतीने या असणाऱ्या करप्ट किंवा करप्शनच्या असणाऱ्या प्रॅक्टिसेसला होल्ड करू शकतो, कंट्रोल करू शकतो. मग आपल्याला या असणाऱ्या क्वेश्चनला कशा पद्धतीने पाहणं अपेक्षित असेल या ठिकाणी, तर इथं आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये काय सांगावं लागेल, पीपल्स प्रेझेंटेशन ऍक्ट जो आहे का, रिप्रेझेंटेशन ऍक्ट ऑफ द पीपल्स हा रेफरन्स पाहिला तर याच्या अंतर्गत जो इंडियाज इलेक्टोरल डेमोक्रेसीला रिप्रेझेंट करण्यासाठी जे रिप्रेझेंटेटर्स आहेत का त्यांच्या असणाऱ्या प्रोव्हिजन्सला या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शनच्या अनुषंगाने आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये सेक्शन नंबर 123 हा रिप्रेझेंट करतो कशावरती, करप्ट प्रॅक्टिसेस वरती या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. म्हणून इंट्रोडक्शन मध्ये कायद्याच्या अंतर्गत असणार आहे सेक्शन 10 मार्काचा क्वेश्चन आहे, त्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला टू दी पॉइंट याचं असणार इंट्रोडक्शन करणं गरजेचं असेल, ज्यामध्ये आपल्याला सेक्शन नंबर 123 चा असणार उल्लेख करावा लागेल, आणि याच्यामध्ये असणार जे काही लीगल डेफिनेशन आहे का ती लीगल डेफिनेशन सुद्धा त्या ठिकाणी मांडावी लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आन्सर्स मध्ये कोणकोणते पॉइंट आलेच पाहिजेत या असणाऱ्या करप्ट प्रॅक्टिसेसच्या बाबतीमध्ये, आन्सरच्या मेन बॉडीमध्ये लिहायचे प्रॅक्टिकली आपल्याला एक लीगल डेफिनेशन लिहायचे कशाची, करप्ट प्रॅक्टिसेसची या असणाऱ्या कायद्याच्या अंतर्गत, जिथं आपल्याला कोणतं असणारा सेक्शन वापरायचंय 123 चा असणारा आउटलाईन त्यामध्ये दिलं जातं. मग त्यामध्ये उल्लेख केला तर या ठिकाणी ब्रायबरी काय असते, सोबतच पाहिलं अपील टू रिलीजन ऑर दी कास्ट, कशा पद्धतीनं रिलीजन आणि कास्टच्या बाबतीमधले असणारे मुद्दे वापरता येतात किंवा येत नाहीत. नंतर पाहिलं यूज ऑफ दी गव्हर्नमेंट मशिनरीज असतील या ठिकाणी, सोबत पाहिलं या ठिकाणी तर उल्लेख येतो तो म्हणजे काय, फॉल्स स्टेटमेंट्स कोणकोणत्या पद्धतीने देऊ शकत नाहीये तुम्ही, सोबतच बूथ कॅप्चरिंगच्या बाबतीमधले असणारे कंट्रोलिंगचा पार्ट कसा असतो, आणि उल्लेख केला अनड्यू इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी कशा पद्धतीचा मांडला जातो. म्हणजे काय, एखादा असणारा प्रभाव जो पूर्वरच तयार करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केला जातो तो कसा चुकीचा आहे, हे असणारे मुद्दे आपल्याला मांडावे लागतील सेक्शन नंबर 123 च्या अंतर्गत. थोडासा उल्लेख करावा लागेल या ठिकाणी, अर्थ सांगावा लागेल अनड्यू इन्फ्लुएन्स काय आहे, आणि सोबतच सांगावं लागेल डिसअप्रोपोर्शनेट ऍसेट जे वाढलेले आहे ते लीगल आणि इथिकल अनालिसिस त्याचं करावं लागेल. खरंच जे असणारी संपत्ती वाढलेली आहे लोकप्रतिनिधींची ती किती या ठिकाणी कायदेशीररित्या आहे का बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी वाढताना दिसते, त्याचा रेफरन्स या ठिकाणी मांडावा लागेल. आणि महत्वाचा मुद्दा ज्युडिशियल इंटरप्रिटेशन सुद्धा त्या ठिकाणी करावं लागेल. न्यायालयानं केलेला अर्थ, न्यायालयाने लावलेले अर्थ जे आहेत का या टप्प्यामध्ये, या कायद्यामध्ये आणि या असणाऱ्या सेक्शनच्या बाबतीमध्ये ते सांगावं लागेल. इथिकल आणि डेमोक्रॅटिक इम्प्लिकेशन्स काय आहेत ते पण सांगावं लागेल. म्हणजे नैतिकता सुद्धा दाखवून द्यावं लागेल लोकप्रतिनिधी काय आहे, म्हणजे मेजर स्वरूपामध्ये किमान 4 मुद्दे या ठिकाणी हायलाइट केले तरी सफिशियंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय, लीगल डेफिनेशन लिहिलं आपण त्या ठिकाणी करप्ट प्रॅक्टिसेसचे, नंतर त्या ठिकाणी अनड्यू इन्फ्लुएन्स असणार मीन लिहायचं आहे आपल्याला, कारण तो अनड्यू इन्फ्लुएन्स आपल्याला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेला आहे. नंतर पाहिलं या ठिकाणी डिसअप्रोप्रिएट्स असणारे जे काय ऍसेट जे वाढलेत, इन्क्रीज झालेले त्याबद्दल लिहावं लागेल आपल्याला, आणि इथिकल आणि या ठिकाणी डेमोक्रॅटिक इम्प्लिकेशन्स लिहिलं, आणि सोबतच थोडासा या ठिकाणी ज्युडिशियल इंटरप्रिटेशनचा पार्ट लिहिला तर क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर वेनं आपल्याला या ठिकाणी आन्सर मध्ये कन्वर्ट होताना दिसेल. आणि याचं कन्क्लुजन काय लिहायचं या ठिकाणी, कन्क्लुजन लिहित असताना कशा पद्धतीनं हा असणारा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट जो आहे का तो यूज मध्ये आणणं रिक्वायर्ड आहे, आणि त्याच्यातून असणारे जे काही ट्रस्ट आहे या असणाऱ्या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये लोकांच्या त्या ट्रस्ट साठीचा असणारा हा कायदा रिक्वायर्ड आहे, पण त्यात थोडेसे असणारे चेंजेस केले तर कदाचित या पद्धतीचे असणारे जे काही करप्ट प्रॅक्टिसेस आहेत का त्याला कुठेतरी होल्ड करता येईल, त्याला कुठेतरी कंट्रोल करता येईल, याबद्दलचा असणार एक वे फॉरवर्ड कंडिशन्स मधला असणार मुद्दा इथं सांगू शकतो. आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला, स्ट्रेंथनिंग लॉ, आपल्याला कायदे त्या ठिकाणी अजून जास्त स्ट्रॉंग करावे लागतील, मजबूत करावे लागतील, जेणेकरून हे असणारे करप्ट प्रॅक्टिसेस आहेत का ते काय होतील, पूर्णतः थांबतील किंवा काहीतरी कंट्रोल होतील या ठिकाणी. या अनुषंगाने आपल्याला या मुद्द्याकडे फोकस करणं लक्षात घेणं आवश्यक असेल. ठीक आहे.
पुढचा मुद्दा नंबर 2 क्वेश्चन असेल या ठिकाणी 10 मार्काला 150 शब्दांमध्ये लिहायचे. काय क्वेश्चन आहे बघा इथं. कमेंट ऑन द नीड ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ऍज कम्पेअर्ड टू द कोर्ट सिस्टीम. Assess the impact of the recent tribunal reforms through a rationalization of the tribunals made in 2021. तर्कनिष्ठतेच्या अनुषंगाने असणाऱ्या न्यायाधिकरणांच्या बाबतीमध्ये 2021 ला असणारे चेंजेस केले होते आपल्या संसदेनं. त्यामध्ये नॉर्मलाइज कोर्ट सिस्टीम पेक्षाही हे असणारे न्यायाधिकरण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स कसे आहेत, प्रशासकीय न्यायाधिकरण कसे आहेत, जे आपण अभ्यासतो कुठे त्या ठिकाणी कलम नंबर 323 कॅपिटल ए, कलम नंबर 323 कॅपिटल बी मध्ये जे अभ्यासतो का त्याच्याबद्दलचा असणारा मुद्दा या ठिकाणी आपल्याला ओळखाय सांगितलंय आणि तो काय करायचा आहे, कमेंट करायचा आहे, म्हणजे लिहायचा आहे आपल्याला तो संदर्भ. यासाठी आपल्याला बघितलं तर आपल्याला हार्डकोर पॉलिटिक्सचा असणारा पार्ट दिसतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलचा उल्लेख येतो या ठिकाणी, म्हणजेच कोणता पार्ट नंबर 14 ए च्या अनुषंगाने हा क्वेश्चन केलाय. 10 मार्काला क्वेश्चन आहे. या क्वेश्चन्स मध्ये लिहिण्याची आवश्यकता काय आहे, काय लिहिलं पाहिजे याच्यामध्ये. साहजिक आहे याच्यामध्ये हे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स आहेत का हे काय त्या ठिकाणी क्वासी ज्युडिशियल बॉडी आहेत, अर्धन्यायिक असणारी हे मंडळ आहे, संस्था आहेत. या अनुषंगाने सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये ते अर्धन्यायिक आहेत हे मेन्शन करावं लागेल. सोबतच त्यांना जे निर्माण केलं जातं त्याचं आर्टिकल थोडंसं मेन्शन करावं लागेल. आणि आपल्याला रिफॉर्म्स दिलेले आहेत 2021 मध्ये. मग रिफॉर्म्स कशा असतील, अपॉइंटमेंट मधले असणारे रिफॉर्म झालेले आहेत, त्यांच्या एजेस बदले असतील, त्यांच्या असणाऱ्या टाइम लिमिट बदले रिफॉर्म्स झालेले आहेत. त्याच्याबद्दल थोडंसं आन्सर मध्ये लिहायचं आपल्याला, पण सुरुवात करायची आपल्याला आन्सरची. म्हणून काय करावं लागेल या ठिकाणी ट्रायब्युनल रिफॉर्म्स असणारा 2021 असणारा जो रॅशनलायझेशन कंडिशन मधला असणार जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे का त्यामध्ये या ठिकाणी हा ऍक्ट कसा बेटर ठरतो ते त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा इंट्रोडक्शनच्या सुरुवातीच्या फेज मध्ये. मग येतो आपल्याला आन्सरची बॉडी आणि आन्सरच्या बॉडीमध्ये काय लिहायचं या ठिकाणी, नीड फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स. काय गरज होती बाबा या असणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्सची गरज काय, कारण आपल्याला कंपॅरिझन करायला सांगितलं रेग्युलर असणाऱ्या कोर्ट सिस्टीमला. अशा कंडिशन्स मध्ये या ठिकाणी त्याची गरज लिहायची आणि ती गरज लिहित असताना आपल्याला या ठिकाणी ट्रायब्युनल रिफॉर्म जे केलेत का 2021 मध्ये त्याचे की फीचर्स लिहायचे. काय काय याच्यामध्ये येतो, रॅशनलायझेशनचा पार्ट का आणला, तर्कनिष्ठतेचा संदर्भ या असणाऱ्या न्यायिक प्रक्रियेमध्ये का आणलेला आहे, युनिफॉर्म अपॉइंटमेंट प्रोसेस काय आहे, प्रत्यक्षात या असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी नियुक्तीच्या बाबतीमध्ये असणारी एक वाक्यता कशी आणली जाते, त्यांचं टेन्युअर असेल, एज लिमिट असेल, ते अपील कसे करू शकतात त्याचा असणार प्रोसेस मांडलेला या ठिकाणी. आणि त्याचा इम्पॅक्ट आहे ना, इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ द 2021 रिफॉर्म्स 2021 मधले असणाऱ्या सुधारणांचे असणारे इम्पॅक्ट काय, परिणाम काय ते लिहायचे या ठिकाणी. मग पॉझिटिव्ह आउटकम काय, त्याच्यामध्ये एखादी प्रोसेस स्ट्रीमलाईन करायचे त्या संदर्भातले मुद्दे लिहायचे, ट्रान्सपरन्सी वाढवायची आहे त्यासाठी हा मुद्दा आणलेला होता. ज्युडिशियल ओव्हरसाईट काय असेल, न्यायालयाचा असणार मूळ संदर्भ काय याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न होतोय ते लिहायचं. आणि त्याचे कन्सर्न्स आणि क्रिटिसिझम लिहिता आलं तरी लिहा. 10 मार्काला आहे, एवढं नाही लिहिलं तरी चालेल, फक्त किमान हे 3-4 मुद्दे जरी लिहिलं तरी चालू शकतं या ठिकाणी. मग ज्युडिशियल इंडिपेंडन्स असेल, टेन्युअर इश्यू असेल, ऍक्सेस टू जस्टिस असेल आणि बॅलन्स्ड व्ह्यू थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मशी असणारी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलशी असणारी रिक्वायरमेंट का असते तो मुद्दा आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला या असणाऱ्या आन्सर मध्ये, तर एकदम बेस्ट ठरू शकतं. आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं या ठिकाणी, या कन्क्लुजन मध्ये एक असणारा सगळ्यात महत्वाचा सिग्निफिकंट शिफ्ट होतोय तो कशावरती, गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला गव्हर्नन्स स्ट्रीमलाईन करण्यामध्ये यूज होतोय. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असणारे जे काही रिफॉर्म्स आहेत ते एक प्रकारे आपल्या भारतातले ब्युरोक्रेसी एक स्ट्रॉंग कशी होईल आणि त्या ब्युरोक्रेसीचा असणारा इम्पॅक्ट हा डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ पीपल या कंडिशन्स मध्ये कशा पद्धतीने येऊ शकतो आणि प्रत्यक्षात त्याचा यूज हा आपल्या देशातील असणाऱ्या सगळ्या स्कीम्सला, सगळ्या व्यवस्थेला एक स्ट्रीमलाईन करण्यासाठी किती महत्वाचा आहे तो मुद्दा लिहायचा आहे. म्हणजे वे फॉरवर्डच्या अनुषंगाने आपल्याला एक बॅलन्स्ड ट्रायब्युनल इकोसिस्टीम तयार करायची होती, त्यासाठी आपण हे चेंजेस केले. हे लिहिलं तर अति उत्तम होणार आहे. ठीक आहे. आता तिसरा क्वेश्चन विचारलाय, हाय हार्डकोर पॉलिटिक्सचा क्वेश्चन या ठिकाणी आणि इथं कंपॅरिझन केलेलं आहे इंडिया आणि युएसएच्या बाबतीमध्ये. 150 मार्काला प्रश्न या ठिकाणी, 10 मार्कांसाठी 150 शब्दांमध्ये लिहायचंय, 10 मार्कांसाठी प्रश्न आहे. काय बघा, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. बघा आपल्याला विरोधाभास पण लिहायचंय आणि तुलना पण करायची. कोणाची, द प्रेसिडेंट्स पॉवर ऑफ द पॅरडॉन. बघा त्या ठिकाणी पॅरडॉनचा उल्लेख केला तर या ठिकाणी क्षमादानाचा अधिकार. आणि त्या क्षमादानाचा अधिकार कोणामध्ये, इंडिया अँड इन द युएसए. आर देअर एनी लिमिट्स टू इट इन बोथ द कंट्रीज, व्हॉट आर द प्रिएम्प्टिव्ह पॅरडॉन्स. पूर्वलक्षी प्रभावानं असणारं काही क्षमायाचना भारताच्या मध्ये आणि अमेरिकेमध्ये आहेत का ते पण लिहायला सांगितलं. स्टेट फॉरवर्ड मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचंय
या 2 देशांमध्ये आणि त्यातला विरोधाभास सुद्धा लिहायचा आहे. तर आपल्या असणाऱ्या क्षमा याचनेच्या बाबतीमध्ये आपल्याला क्वेश्चन करण्याच्या पाठीमागचा मूळ मुद्दा काय होता, कारण मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या भारतामध्ये क्षमा याचनेचे अर्ज वाढताना दिसतात. जसं निर्भया हत्याकांडाच्या अनुषंगाने क्षमा याचना राष्ट्रपतींच्या अंतर्गत आपल्याला कलम 72चा वापर करून तिथं करताना दिसलेला होता. रिसेंटली यांची फ्रिक्वेन्सी वाढली होती. फक्त आयोगानं काय केलं, फक्त इंडिया न विचारता इंडियासोबत युएसए ला सुद्धा कम्पेअर करून या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन केला होता. आणि इंट्रोडक्शन मध्ये काय आलं पाहिजे, साहजिक आहे इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी पॉवर टू पार्डॉन हा असणार रेफरन्स द्यावा लागेल. हा एक कॉन्स्टिट्यूशनल टूल आहे. कशासाठी, या ठिकाणी ज्युडिशियल एरर्स जे आहेत का ते या ठिकाणी आपल्याला काय करायचे, तो करेक्ट करायचे. त्या अनुषंगाने हा मुद्दा इंडिया आणि युएसए मध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला वापरताना दिसतात. आणि त्या अनुषंगाने त्याच्या असणारे स्कोप्स आणि लिमिटेशन्स काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आन्सरची मेन बॉडी येईल आणि आन्सरच्या मेन बॉडीमध्ये आपल्याला दोन्ही देश आणि त्यांचं लिमिटेशन्स हे सुद्धा लिहायचंय. मग इंडियाच्या अंतर्गत असणाऱ्या आर्टिकल नंबर 72 मध्ये प्रेसिडेंट कशा पद्धतीने या ठिकाणी क्षमा याचना या ठिकाणी करू शकतात, पॅरडॉन असेल, रिप्राईव्ह असेल, रिस्पाइट, रिमिट असेल आणि या ठिकाणी इथं मुद्दा येतो कुठला, कम्यूट सेंटेन्स असतील. हे सगळे मुद्दे असतात त्या ठिकाणी. म्हणजे फाशी शिक्षा माफ करणं असेल, फाशी शिक्षा कमी करून जन्मठेपेमध्ये रूपांतर करणं असेल, हे सगळे मुद्दे तिथे येतात. त्या अधिकाराला थोडंसं एक्सप्लेन करायचं या ठिकाणी. आणि पण ह्यांचा जो निर्णय असतो राष्ट्रपतींचा तो स्वतःच्या असणाऱ्या मर्जीचा नसतो. म्हणजे काय, या ठिकाणी इथं तो मुद्दा डिस्क्रिशनरी पॉवर नसतो, तिथं असतो संदर्भ कुठला, त्यांना काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि कोणाचा मुद्दा प्राईम मिनिस्टरचा ऍडव्हान्स घ्यावा लागतं या ठिकाणी. इथं लिहिता आलं तसं या ठिकाणी काय, मारूराम अँड अ केहर सिंग केसेसचा रेफरन्स देऊन या ठिकाणी डिस्कशनसाठी संदर्भ आणि त्यांचा ऍडवाइस खूप महत्वाचा आहे, हाय रेफरन्स याच्यामध्ये मांडायचा. अमेरिकेच्या असणाऱ्या आर्टिकल 2 मध्ये सेक्शन नंबर 2 च्या अंतर्गत प्रेसिडेंटला या ठिकाणी दिलं जातं ऍब्सोल्यूट डिस्क्रिशनरी टू ग्रँट अ पॅरडॉन. म्हणजे भारतामध्ये डिस्क्रिशनरी पॉवर नाही, स्वतःच्या मनानं निर्णय घेऊ शकत नाहीये भारताचा असणार राष्ट्रपती, पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष घेऊ शकतो. हा कंपॅरेटिव्हचा असणार मुद्दा लिहिला तरी सफिशियंट आहे आपल्याला. आणि नंतर त्याचे लिमिट लिहायचे आपल्याला. इंडियामध्ये काय या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यूचा असणारा मुद्दा अजून एक्झरसाइज मध्ये येऊ शकतो का, राष्ट्रपतींनी क्षमा याचना फेटाळली तर न्यायालयात जाऊ शकतो का, यस जाऊ शकतो, तो मुद्दा लिहू शकता. अमेरिकेमध्ये असं नाहीये. त्यामुळं कंपॅरेटिव्हली मुद्द्याच्या अनुषंगाने हे मुद्दे आपल्याला मेन्शन करावे लागतील आणि मग कन्क्लुजन कडे यायचंय. आणि कन्क्लुजन मध्ये दोन्ही असणाऱ्या देशांचा असणार पॉवर हे किती महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं प्रिएम्प्टिव्ह पॅरडॉनचाही रेफरन्स इथं पूर्वलक्षी प्रभावानं सुद्धा या ठिकाणी क्षमा याचनेचा संदर्भ फक्त अमेरिकेमध्ये आहे, भारतासारख्या देशात नाहीये. नसण्याचा संदर्भ हा किती महत्वाचा ठरू शकतो भविष्यामध्ये, याला थोडंसं एक्सपांड करून आपल्याला या ठिकाणी इथं हे असणारं क्वेश्चन एंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सर्वांनी रंजना देसाईंच्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये एक डिलिमिटेशन कमिशन जम्मू काश्मीरच्या अँगलनं अभ्यासलेलं होतं. त्यांचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्ट नंतर जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन्स पण पाहिल्या आपण, त्यांच्या विधिमंडळाच्या 90 जागांच्या विधानसभेचे इलेक्शन्स पाहिल्या. त्याच्याशी संबंधित क्वेश्चन युपीएससीने केलेला आहे. काय क्वेश्चन आहे पहा, डिस्कस द नेचर ऑफ जम्मू अँड काश्मीर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आफ्टर द जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019. जम्मू काश्मीर जेव्हा चेंज झाला 2019 ला, तो स्टेट होता, युनियन टेरिटरीज मध्ये तो कन्वर्ट झाला 2 असणाऱ्या युटी मध्ये, एका ठिकाणी लडाख असेल, एका ठिकाणी जम्मू काश्मीर असेल. त्यानंतर जे चेंजेस झालेले आहेत कशामध्ये, या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज मध्ये ते नेचर सांगितले, त्यांचं स्वरूप आपल्याला बघायला सांगितलंय. आणि ब्रीफली डिस्क्राईब द पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द असेंब्लीज ऑफ द युनियन टेरिटरीज ऑफ जम्मू अँड काश्मीर. त्याच्या असणारे पॉवर्स, अधिकार काय, त्यांचे कार्य काय हे पण आपल्याला विचारले. 150 शब्दांमध्ये 10 मार्कांमध्ये आपल्याला हा असणारा क्वेश्चन लिहायचंय. लिहित असताना इंट्रोडक्शन मध्ये काय आलं पाहिजे, या ठिकाणी रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला पाहिजे 2019चा. आणि या ऍक्टच्या अंतर्गत आपण सांगितलं की 2 युनियन टेरिटरीज तयार झालेल्या आहेत, त्याचा एक थोडासा असणारा पार्ट लिहून काढायचा. आणि त्यामध्ये काय झालं, या ठिकाणी सिग्निफिकंट शिफ्ट आपल्याला होताना दिसतो. कॉन्स्टिट्युशनल स्टेटस जम्मू काश्मीरचा चेंज होताना दिसतो ना, स्टेटवरनं युनियन टेरिटरीज मध्ये कन्वर्ट होताना दिसतो. आणि मग आता आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय आले पाहिजेत, तर इथं लक्षात घ्यायचं नेचर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय आहे नेचर. फंक्शनचा उल्लेख केला तर ऍज अ युनियन टेरिटरीच्या अनुषंगाने पाहिलं तर या ठिकाणी दिल्ली आणि पुदुचेरी सारखे असणारे अधिकार त्यांना मिळाले. त्यामुळे तिथल्या असणाऱ्या लेफ्टनंट गव्हर्नरचा उल्लेख आणि तिथलं असणारं जे काही बाय कॅमरलिझमचा पार्ट येतो ना, 2-2 सभागृहाचा, ते आता अस्तित्व नाहीये. फक्त एकच त्या ठिकाणी युनिकॅमरल सिस्टीम दिसते आपल्याला आता. त्याचा संदर्भ घेऊन तिथले असणारे एलजीचा असणारा सोर्स लिहावं लागेल आपल्याला आणि त्यांचे पॉवर्स आणि फंक्शन्स लिहिण्याचा प्रयत्न करावा लागेल.
कोणकोणते सब्जेक्ट डायरेक्टली सेंटरच्या अंडर येतात, कोणकोणते सब्जेक्ट हे त्या असणाऱ्या युनियन टेरिटरीच्या अंतर्गत येऊ शकतात, त्या मुद्द्याने या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्टचा असणारा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग पब्लिक ऑर्डर असेल, पोलीस असेल, हे या ठिकाणी कोणाच्या अंडर होते, एलजीच्या अंडर. साहजिक आहे. तो दिल्लीचा जो मुद्दा आहे तो जम्मू काश्मीरच्या अँगलमध्ये सुद्धा आता हायलाइट होताना दिसणार आहे. कारण लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा संदर्भ पाहिला तर या ठिकाणी जे युनियन टेरिटरीज आहेत त्याच्या अंतर्गत असणारे जे काही पॉवर आहेत का ते सिमिलर पद्धतीने आपल्याला भारतामध्ये देताना दिसतात. तर तो कंपॅरेटिव्हली आपल्याला त्यांचा असणारा जो काही रोल आहे आणि युनियन फ्रेमवर्कच्या अंतर्गत युनियन टेरिटरीज कसे रन होतात ते लिहिणं आवश्यक असणार आहे. मग त्यानंतर त्या असणाऱ्या कंडिशन्स मध्ये कशा पद्धतीनं कन्क्लुजनला कन्क्लूड करायचं आपल्याला की जम्मू काश्मीर मधला हा जो डिसिजन आहे तो किती बॅलन्स्ड कंडिशन्स मध्ये होता तो थोडासा पॉझिटिव्ह वे मध्ये आपल्याला कन्वे करणं आवश्यक असणार आहे. त्याचा असणार एक सेंट्रल ओव्हरसाईट कसं आहे, केंद्राचं नियंत्रण किती महत्वाचं आहे ते थोडंसं कन्क्लूड करून आपल्याला तो आन्सर एंड करण्याचा प्रयत्न करायचा. पाचवा प्रश्न, हा प्रश्न कशा आहे, हा पण प्रश्न आपल्याला हार्डकोर पॉलिटीवरती दिसतो का. प्रश्न विचारलाय अटॉर्नी जनरल वरती क्वेश्चन केलाय आपल्याला या ठिकाणी. म्हणजे काय, केंद्राचा असणारा जो महान्यायवादी आहे का त्यावरती क्वेश्चन केलाय. The Attorney General of India plays a crucial role in guiding the legal framework of the Union government and ensuring a sound governance through the legal council. Discuss the responsibilities, rights and the limitations in this regard. गव्हर्नन्सच्या अँगल मध्ये पण तो उत्तर लिहायचंय. म्हणजे हा क्वेश्चन मी पॉलिटीमध्ये प्लस गव्हर्नन्स मध्ये सुद्धा ऍड करू शकतो. पण इथं जर पाहिलं या ठिकाणी तर पॉलिटीचा मुद्दा येतो अटॉर्नी जनरल मुळे, पण ती सिस्टीम लिहायची आपल्याला गव्हर्नन्सच्या अनुषंगाने, तर तो मी गव्हर्नन्स मध्ये टाकला होता. या अनुषंगाने 10 मार्काचा क्वेश्चन आहे. 150 शब्दांमध्ये आपल्याला हा मुद्दा लिहायचा आहे. त्यांचे असणारे जबाबदारी लिहायची आहे, त्यांचे अधिकार, त्यांच्या मर्यादा पण लिहायचे आहेत आपल्याला. आणि हा एक लीगल फ्रेमवर्क आहे का जो केंद्राला गाईड करतोय ते लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, कोणताही क्रिटिकल कंडिशन नाही विचारला, खूप काही विचार करून लिहायचंय असंही काही नाहीये, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आपल्याला दिसतोय हे लक्षात घ्यायचं. मग काय येतो इंट्रोडक्शन मध्ये, इंट्रोडक्शन मध्ये सिम्पली काय लिहायचं, अटॉर्नी जनरलचं असणारं जे काही हे कोण असेल त्यांचा असणारा जो काही रोल आहे मुख्य चीफ लीगल ऍडवायझरचा, ज्यासाठी आपण आर्टिकल नंबर 76 चा उल्लेख करतो, ते काय आहे लीगल स्ट्रॅटेजी तो सुरुवातीला फक्त इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन करायचं. आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लिहिणं अपेक्षित होतं या ठिकाणी, तर त्या असणाऱ्या अटॉर्नी जनरलची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे टोवर्ड द युनियन गव्हर्नमेंट कोणत्या लीगल मॅटर्स मध्ये तो लिहायचा आपल्याला या ठिकाणी. जमलंच तर इथं या ठिकाणी कोणाचं एक्झाम्पल देऊ शकतो या ठिकाणी, कुलभूषण जाधवांचं असणारं एक्झाम्पल त्या ठिकाणी देऊ शकतो आपण, जिथं इंटरनॅशनल लेवलला पाकिस्तान सोबतच्या असणाऱ्या कॉन्फ्लिक्टमध्ये इंडियाबद्दल असणारे किंवा इंडियाकडून जाणारे असणारे आपले ऍडव्होकेट कोण असतात या ठिकाणी, तर ते असतात अटॉर्नी जनरल, त्यांचा उल्लेख करू शकतो. किंवा तुम्ही याच्यामध्ये अजून एक्झाम्पल टाकू शकता डेव्हिड हेडलीचं, जो आपला असणारा बॉम्बेमध्ये हल्ला झाला होता 26/11चा, त्या अनुषंगाने ते एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला अटॉर्नी जनरलच तिथं रिप्रेझेंट करताना दिसतात. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी हायलाइट होते. आणि सोबतच या ठिकाणी युनियन या असणार केंद्रामधले असणारे जे कॉन्स्टिट्युशनल केसेस आहेत का त्यांना डिफेंड करण्याची जबाबदारी ही असते या असणाऱ्या अटॉर्नी जनरलची. ते थोडंसं क्लिअरली मांडायचं. त्यांचे राईट्स म्हटलं तर ते काय करू शकतात, तो पार्लमेंटरी प्रोसिडिंग्स मध्ये बसू शकतात, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या प्रोसिडिंग मध्ये बसू शकतात, मात्र तिथं ते मेजॉरिटी किंवा वोटिंग देऊ शकत नाही, तोही मुद्दा मेन्शन करायचा. आणि त्यांचे लिमिटेशन्स काय, नॉट अ गव्हर्नमेंट सर्वंट, हे कोण आहेत त्या ठिकाणी, प्रशासकीय असणारे अधिकारी नसतात हे लक्षात घ्यायचं. आणि कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रायव्हेट क्लायंट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, त्यांचे लिमिटेशन्स काय, ते देशाच्या विरोधामध्ये कोणत्याही पद्धतीचे असणारे केस लढू शकणार नाहीयेत, हाही संदर्भ याच्यामध्ये असतो. ते मुद्दे थोडे लिहिले, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, एवढा काही मुद्दा त्याच्यामध्ये क्रिटिकल नव्हता. आणि मग इथे काय करतात, कॉन्स्टिट्युशनल या ठिकाणी फिडेलिटी जे आहे, लीगल क्लॅरिटी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा असणारा मायनर रोल जो आहे ना तो डायल्यूट लेवलला लिहून क्वेश्चनला एंड काढायचं, कन्क्लूड करायचं. हा संदर्भ आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5च्या अंतर्गत दिसतो, हे लक्षात घ्यायचं. क्वेश्चन नंबर 6 काय दिले बघा इथं. आता हा क्वेश्चन विचारलाय सोशल जस्टिस वरती. काय बघा, वुमन सोशल कॅपिटल कॉम्प्लिमेंट्स इन ऍडव्हान्सिंग एम्पॉवरमेंट अँड अ जेंडर इक्वॅलिटी एक्सप्लेन. आता बघा, कॅपिटल कॉम्प्लिमेंट या ठिकाणी काय तो मुद्दा इथं, जे भांडवलशाहीच्या अनुषंगाने असणारी जी व्यवस्था आहे का, जे इथं महिलांच्या असणाऱ्या सशक्तीकरणासाठी आणि लिंग समानतेच्या अनुषंगाने मुद्दे मांडले, तर त्या ठिकाणी आता सध्याला महिलांसाठी सामाजिक भांडवल जे आहे का ते कशा पद्धतीने मांडलं जातंय त्याचा असणार उल्लेख या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, ते एक्सप्लेन करायचंय 10 मार्कासाठी. मग सिंपल सोशल जस्टिस अँगल आहे,
वुमन एम्पॉवरमेंटचा पार्ट असेल तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल, सोशल कॅपिटलचा असणार मुद्दा द्यावा लागेल या ठिकाणी, सामाजिक भांडवल काय असतं इथं, मग त्याचा असणार मुद्दा नेटवर्क रिलेशनशिप्स काय असतील, त्याचे असणारे नॉर्म्स असतील, ते कलेक्टिव्ह ऍक्शनच्या अंतर्गत आपल्याला मांडावं लागणार आहे तिथं इंट्रोडक्शन मध्ये. म्हणजे इथं फॉर वुमन्स अ सोशल कॅपिटल प्लेस अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल इन एम्प्लॉयमेंट अँड द जेंडर इक्वॅलिटी. कारण काय होतं कसं, महिलांकडे सामाजिक भांडवलच्या अनुषंगाने कुठेतरी एक इमोशनल टचच्या अनुषंगाने पाहिलं जातं, एक त्या ठिकाणी कन्सर्निंग पार्ट म्हणून त्यांच्या असणारे विकासासाठी पॉझिटिव्हली असणारं समाजामधलं असणारं भांडवल आपल्याला यूज करता येऊ शकतं, इमोशनचा यूज करून त्यानुसार त्यांचा असणारा जो काही महत्वपूर्ण मुद्दा आहे का तिथं आपल्याला स्ट्रॉंग करता येऊ शकतो. त्याची असणारी सुरुवात आपल्याला इंट्रोडक्शनच्या अंतर्गत आन्सरच्या अनुषंगाने करावी लागणार आहे. मग आपल्याला आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय काय लिहायचं या ठिकाणी, इथं हाऊ वुमन सोशल कॅपिटल ऍडव्हान्स एम्पॉवरमेंट सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील, सोबतच महिला मंडळ असतील त्या ठिकाणी, जिथं काय करू शकतो त्या ठिकाणी इकॉनॉमिकल स्किल्सला यूज करून तिथं त्यांचं इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट कसं करता येऊ शकतं, आणि तिथं सामाजिक मदतीच्याच माध्यमातून महिलांना या ठिकाणी सशक्तीकरणाच्या प्रोसेसमध्ये आणलेलं आहे ते लिहू शकतो. सोबतच कम्युनिटी नेटवर्क क्रिएट होतं, सोबतच या ठिकाणी पीर मॉनिटरिंग होतं या ठिकाणी, सोबतच म्हणजे काय, इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारी यंत्रणा स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी तयार करण्यासाठी वापरली जाते ते आपण लिहू शकतो. सोबतच काय ठिकाणी येतं सॉलिडॅरिटी मुवमेंट्स येतात त्याच्यामध्ये, जिथं महिलांचे असणारे आवाज जे आहेत का ते देशांच्या असणाऱ्या व्यवस्थेपर्यंत, गव्हर्नन्स पर्यंत आणि पॉलिसी क्रिएट करण्यापर्यंत जातात. त्या अनुषंगाने हे मुद्दे महत्वाचे असतात. आणि इम्पॅक्ट ऑन अ जेंडर इक्विटी वरती क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलाय, म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी महिलांचा असणारा रेशो पुरुषांच्या रेशो सोबत कम्पेअर केलं तर एम्पॉवरमेंटच्या असणारी जास्त जबाबदारी कोणावरती येऊन थांबते, ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी मांडावं लागतील या ठिकाणी. मग इथं पॅट्रिआर्कियल असणारे जे नॉर्म्स आहेत का ते कशा पद्धतीनं कलेक्टिव्हली आपल्याला या ठिकाणी हार्म्स करतात, किंवा त्याचा असणारा जो निगेटिव्ह झोन होता त्याला कशा पद्धतीने यूज करायचा जेणेकरून या ठिकाणी इमोशनल टच होईल महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि मग त्यांचा विकास होईल, हे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये आन्सर्स मध्ये लिहावे लागतील कमीत कमी. आणि कन्क्लूड करताना काय करायचं या ठिकाणी, हे काय तो फक्त सायलेंट रिव्होल्युशन आहे, तो म्हणजे सोशल कॅपिटल. महिलांना सामाजिक भांडवलाचा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे आणि तो शांततेने महिलांच्या असणाऱ्या पर्स्पेक्टिव्हसाठी, महिलांच्या असणाऱ्या एक असं म्हणूया आपण की ग्लॅमरस वर्ल्डला क्रिएट करण्यासाठी सुद्धा त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करू शकतो आपण. तर त्याला थोडंसं कंप्लीट करून या ठिकाणी आपल्याला एम्पॉवरमेंट आणि जेंडर जस्टिसला कशा पद्धतीने आपण आणू शकतो हे मुद्दे लिहिलं तर त्याचा रेफरन्स या ठिकाणी कलेक्टिव्हली क्लिअर होऊ शकतो, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नंतर येतो सातवा प्रश्न. सातवा प्रश्न काय बघा, आता सातवा प्रश्न येतो प्रॉपर वे ना गव्हर्नन्स मध्ये. क्वेश्चन काय, ई गव्हर्नन्स वरती. काय बघा, ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट्स हॅव अ बिल्ड इन biased towards a technology and backend integration than the user centric designs examines. बघा, ई गव्हर्नन्स साठी असणाऱ्या ज्या योजना आहेत का, जे प्रोजेक्ट्स असतात का, ते प्रोजेक्ट कशा असतात त्या ठिकाणी, तर ते टेक्नॉलॉजी आणि बॅकएंड इंटिग्रेशनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर थोडेसे पूर्वग्रह दूषित दिसतात आपल्याला. मग अशा कंडिशन्स मध्ये युजर सेंट्रिक डिझाईन्स कशा पद्धतीने तयार केले पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला हा क्वेश्चन ई गव्हर्नन्सचा एक्सप्लेन करायला सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय मांडावं लागेल या ठिकाणी की ई गव्हर्नन्सचा असणार मुख्य ध्येय काय आहे, तो काय करतोय तर ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतोय, एनहान्स करतोय त्याला, इफिशियन्सी, सिटीजनचं पार्टिसिपेशन या ठिकाणी किती वाढेल, कुठं डिजिटल प्लॅटफॉर्मवरती वाढेल, म्हणून बॅकएंडचं काम स्ट्रॉंग करण्यासाठी ई गव्हर्नन्सचा मुद्दा हा खूप जास्त हायलाइट करायचा आहे आणि लोकांचं पार्टिसिपेशन वाढवायचंय. त्या अनुषंगाने इंट्रोडक्शन लिहिलं तर आन्सरला एक प्रकारे योग्य पद्धतीचा असणारा अर्थ प्राप्त होईल आणि आन्सरच्या बॉडीमध्ये आपल्याला काय मेन्शन करणं आवश्यक असणार या ठिकाणी. मग इथे लक्षात घ्यायचं काय, बायस टोवर टेक्नॉलॉजी अँड इंटिग्रेशन. कुठे ना कुठे या ठिकाणी आपल्याला पूर्वग्रह दूषित दिसतं, कशावरती, तंत्रज्ञानावरती आणि सोबतच त्याच्या असणार एक वाक्यतेवरती. मग फोकस ऑन अ डेटा डिजिटलायझेशन वरती आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुद्दा आणावा लागेल आणि सोबतच इंटर डिपार्टमेंटल इंटिग्रेशन, सोबतच ऑटोमेशन्स क्रिएट करावं लागेल. म्हणजेच काय, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, आपल्याला ई गव्हर्नन्सचा मुद्दा आणायचा आहे. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असणारे टेक्नॉलॉजिकल असेसमेंट आहे का, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला गव्हर्नन्सचा असणारा सपोर्ट त्या ठिकाणी ऍड करावा लागेल आणि गव्हर्नन्स स्ट्रॉंग करण्यासाठी टेक्नॉलॉजिकल कनेक्टिव्हिटी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये करावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने बघितलं तर जसं डिजी लॉकर असेल, आधार एनेबल्ड सर्व्हिसेस असतील, हे सगळे काय त्या ठिकाणी, हे सर्व्हिसेस हे बॅकएंडच्या इफिशियन्सीमुळे या ठिकाणी आपल्याला
युजरच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते यूज योग्य पद्धतीने होऊ शकतात का, त्याच्यावरती काम चांगलं होऊ शकतं. म्हणजेच काय, समजा आता या ठिकाणी काय करायचंय, आधार कनेक्टिव्हिटी करायचे आणि आधारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्या योजना जोडायचे. मग आधार प्रत्येक असणाऱ्या स्कीम सोबत जोडण्यासाठी बॅकएंडचं काम स्ट्रॉंग पाहिजे ना. बॅकएंड म्हणजे काय, टेक्नॉलॉजिकल मदतीची आवश्यकता जास्त असेल. मग ई गव्हर्नन्स स्ट्रॉंग करायचं असेल तर बॅकएंड खूप स्ट्रॉंग पाहिजे भारताचा. त्या अनुषंगाने मुद्दे लिहिलं आणि नंतर येते या ठिकाणी कुठला, निग्लेक्ट ऑफ अ युजर सेंट्रिक डिझाईन. ई गव्हर्नन्स मध्ये बरेचशी कमतरता ही दिसते. ते म्हणजेच काय, जेवढे काही स्कीम्स लॉन्च होतात, जेवढे काही मुद्दे लॉन्च होतात ई गव्हर्नन्स साठी, म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना सर्व्हिसेस एकतर युजर फ्रेंडली असले पाहिजेत, त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसतं की त्याच्यामध्ये तुम्हाला युजर सेंट्रिक डिझाईन त्या ठिकाणी सेट होताना दिसत नाहीये. म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे, रिजनल लँग्वेजचा यूज होत नाहीये. त्यामुळे लोकांना ती कनेक्टिव्हिटी दिसत नाहीये. जिथं एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे तिथं ठीक आहे, डिजिलॉकर सारखे असणारे कंडिशन्स यूज होऊ शकतात. पण जिथं लोकांकडे एज्युकेशनचा क्रायटेरिया नाहीये बाबा, किंवा एज्युकेटेड लोक नाहीये, अशा ठिकाणी जर आपल्याला सर्वदूर पद्धतीने जायचं असेल तर तिथं आपल्याला याच्या डिझाईन मध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी डिजिटल डिवायडन्स असणारा जो मुद्दा आहे का, तो थोडासा मार्जिनलाइज ग्रुपमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ऍड करता येईल याच्यावरती पण विचार करणं आवश्यक असणार आहे. कन्क्लुजन मध्ये काय करायचं या ठिकाणी, फॉर ई गव्हर्नन्स टू ट्रूली एम्पॉवर इट मस्ट अ बॅलन्स अ टेक्नॉलॉजी रोबस्टनेस. लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, तंत्रज्ञानाच्या असणाऱ्या मदतीच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स कसा वाढेल त्याच्यावरती जास्त लक्ष देण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ग्रुप सोबत किंवा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, तर डायव्हर्स युजर ग्रुप्सचे असणारे क्रिएशन्स करावं लागेल. याचं असणारं सजेशन द्यायचं आपल्याला कन्क्लुजन मध्ये. मग त्याच्यावरून आपल्याला हा आन्सर त्या ठिकाणी कंप्लीट होताना दिसणार आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय बघा इथं, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स. हा आला मुद्दा प्रॉपर वे न गव्हर्नन्स मध्ये. Civil society organizations are often perceived as being anti-state actors than the non-state actors. Do you agree? Justify. बघा, गव्हर्नन्स मध्ये एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट करायचं असेल तर ती पॉलिसी इम्प्लिमेंट करत असताना सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स खूप जास्त गरजेचे ठरतात. प्रत्यक्षात लोकांच्या सहभागाच्या अनुषंगाने आपल्याला ती पॉलिसी इम्प्लिमेंट करणं खूप इझिली त्या ठिकाणी जमू शकतं. अशा सिच्युएशन्स मध्ये कधी कधी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आहेत का, ते या ठिकाणी काय म्हणून काम करतात हो इथं, तर ते अँटी स्टेट ऍक्टर्स म्हणून काम करतात. आपल्याला ते नॉन स्टेट ऍक्टर्सच्या अनुषंगाने काम करताना दिसत नाहीत. म्हणजे काय, स्टेटचा घटक तर ते नाहीयेच, पण मुळात स्टेट गव्हर्नमेंटच्या घटकाच्या स्वरूपामध्ये बघत नसताना त्यांना ते स्टेटला विरोध करणाऱ्या घटकांच्या स्वरूपामध्ये दिसतात. त्यावरती तुम्हाला सांगितलं, डू यू ऍग्री. ऍग्री करत असाल तर जस्टिफाय करायला सांगितले. 10 मार्काचा क्वेश्चन आहे इथं. मग साहजिक आहे, इंट्रोडक्शन मध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन बद्दल लिहावं लागेल, आर अ नॉन स्टेट ऍक्टर्स दॅट ऑपरेट इंडिपेंडेंटली टू प्रमोट सोशल वेलफेअर. कारण का, हे स्टेटचा भाग नसतात ना. कारण हे कोण असतात, तो एक तर एनजीओ सारखे असणारे काम करतात आपल्याला. हे म्हणजेच काय, मुळात स्टेटच्या स्ट्रक्चरमध्ये यांचं काम नसते, स्वतः स्वतंत्र पद्धतीने काम करतात, जेणेकरून स्टेटवरती प्रेशर क्रिएट होईल आणि स्टेट योग्य पद्धतीने काम करेल. म्हणून या ठिकाणी गव्हर्नन्सच्या अँगलमध्ये आपल्याला या ठिकाणी सिव्हिल सोसायटीच्या अंतर्गत असणारी ऑर्गनायझेशन्स आपल्याला क्लिअरली विजिबल असणं आणि त्यांचं काम चालू राहणं हे गरजेचं ठेवायचंय. त्या अनुषंगाने त्यांचं असणार मुद्दा काम, त्यांचं मूळ काम काय, हे थोडंसं क्रिटिक टू गव्हर्नमेंट पॉलिसीज यावरती असणार आहे. ते थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं. मग आन्सरच्या बॉडीमध्ये वाय सीएसओज आर सीन ऍज अ अँटी स्टेट. का दिसतात बाबा ते अँटी स्टेट, कारण ते बऱ्याच पॉलिसीज मध्ये अपोज करताना दिसतात. एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट मध्ये त्या ठिकाणी अपोज करताना दिसत असतील तर स्टेटनं लगेच असं कन्सिडर करायचं का, डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये हर्डल आणता येत तर नाही. मग या अनुषंगाने काय, गव्हर्नन्स असणारं फेल्युअर जे आहे, करप्शन आहे, राईट्स आहेत ते व्हायलन्सचे असणाऱ्या अंतर्गत त्याला अपोज करतायत ना ते. यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिसतं ते अँटी स्टेट सारखं काम करताना दिसतात. वाय दिस अ परसेप्शन्स इज अ मिसप्लेस्ड. या ठिकाणी प्रत्यक्षात का बाबा अशा पद्धतीची असणारी भूमिका त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने घेतली जाते, त्याचा एक थोडासा व्ह्यू पॉइंट टाकला तर आपल्याला दिसेल की कशा पद्धतीने या ठिकाणी स्टेट हा कॉम्प्लिमेंट ठरू शकतो या असणाऱ्या सर्व्हिसेसला डिलिव्हर करण्यासाठी. त्याचा एक प्लस पॉइंट त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि त्याच्यातून काय होईल, स्ट्रेंथनिंग द डेमोक्रेसी और द डेमोक्रेटिक अकाउंटेबिलिटी वाढू शकते. त्या अनुषंगाने हे मुद्दे आपल्याला हायलाइट करायचे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी गव्हर्नन्सला या ठिकाणी अंडरमाइन करायचं नाहीये, पण गव्हर्नन्स स्ट्रॉंग करण्यासाठी या सिव्हिल सोसायटीच्या ऑर्गनायझेशनची रिक्वायरमेंट किती ते लिहायचं आणि मग त्याच्यावर कन्क्लुजन मध्ये लिहायचं ते काय, त्या ठिकाणी
हे काय तर नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत, ते अँटी स्टेट ऍक्टर्स असू शकत नाहीत, डायरेक्टली विरोध करत नाहीत, ते सिस्टीम फ्लुएंटली होण्यासाठी तिथं ते मदत करताना दिसतात. हा मुद्दा याच्यामध्ये मांडणं आवश्यक असणार आहे कन्क्लुजन करत असताना. नंतर येऊ आपण क्वेश्चन नंबर 9 कडे. काय क्वेश्चन आहे हा? क्वेश्चन याच्या अगोदर सुद्धा विचारला होता 22-23 मध्ये सुद्धा, आणि त्या ठिकाणी आफ्रिकन डिकेड ऍज अ डेव्हलपमेंट डिकेड म्हणून त्या ठिकाणी आपण कन्सिडर केला होता. इथं क्वेश्चन काय विचारलाय? कोरिलेशन विचारलंय दोन्ही देशांचं. का? व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ या अंतर्गत भारतानं खूप जास्त लक्ष दिले आफ्रिकेकडे. प्रश्न विचारणं साहजिक होतं. प्रश्न काय बघा, इंडिया आफ्रिका डिजिटल पार्टनरशिप इज अचिव्हिंग म्युच्युअल रिस्पेक्ट, co-development and the long term the institutional partnership elaborate. आपल्याला या ठिकाणी मांडायचं या दोन देशांमधलं असणारं जे काही आता वाढत चाललेले सहसंबंध असतील ते 150 शब्दांमध्ये लिहायचे. मग साहजिक आहे सुरुवातीला काय लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी? इंडिया आफ्रिकन डिजिटल पार्टनरशिपचा असणार मुद्दा लिहावा लागेल. या ठिकाणी आपण काय करतोय? साऊथ साऊथ कॉपरेशनचा मुद्दा किंवा व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ लिहू शकता तुम्ही, आणि यामध्ये आपण हे मुद्दे हे कोरिलेशन्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हे लिहायचं इंट्रोडक्शन मध्ये. नंतर काय लिहायचं? या दोन्ही देशांमध्ये असणार म्युच्युअल रिस्पेक्ट आणि को डेव्हलपमेंटचा मुद्दा लिहायचा. इंडिया कशा पद्धतीनं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी युपीआयचा सुद्धा वापर त्याच्यामध्ये करतोय ते लिहू शकतो. आणि पॅन आफ्रिकन ई नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करतोय. ई विद्या भारती त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. ई आरोग्य भारती आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपण टेली एज्युकेशन आणि टेलिमेडिसिन्स असणाऱ्या ऍक्टिव्हिटी त्या असणाऱ्या आफ्रिकन कंट्रीज मध्ये प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय. सोबतच लॉंग टर्म इन्स्टिट्यूशनल पार्टनरशिप त्याच्यामध्ये आपण क्रिएट करतोय, जसं की आफ्रिकन युनियन सोबत आपण कोलॅबोरेशन करतोय. उल्लेख केला तर नॅशनल गव्हर्नमेंट्स असतील, युनिव्हर्सिटीज असतील, ते आपण काय करतोय? बिल्ड करतोय डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून. खूप बेस्ट क्वेश्चन होता, खूप लिहिण्यासारखं होतं, पण लिहायचंय 10 मार्काला. आणि इंडियाज डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा संदर्भ आपण ऍड करून तो फ्रेमवर्क कसा तयार केला जातोय हे लिहायचं. आणि हे दोन्ही असणाऱ्या देशांमध्ये किंवा या दोन्ही असणाऱ्या कॉन्टिनेंटमध्ये कशा पद्धतीचं रिलेशन्स मेंटेन केल्यानंतर कोणाच्या असणाऱ्या डेव्हलपमेंटचा असणारा बेनिफिट वाढू शकतो ते आपल्याला कन्क्लुजन मध्ये लिहायचंय. संपला विषय. हा मुद्दा या ठिकाणी मांडला तर तुम्ही 10 मार्काच्या क्वेश्चनसाठी चांगल्या पद्धतीने आन्सर देऊ शकता. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 10 काय दिलंय बघा. विथ द वॅनिंग ऑफ अ ग्लोबलायझेशन, म्हणजे जागतिकीकरण क्षीण होत चाललेलं आहे, वॅनिंग होत चाललेलं आहे. पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड इज बिकमिंग अ साइट ऑफ अ सॉव्हरीन नॅशनलिझम. बघा बरं का, सार्वभौम कंडिशन मध्ये असणाऱ्या राष्ट्रवादाच्या जवळ या ठिकाणी जाताना दिसत आहेत. इल्युसिडेट या ठिकाणी काय करायचं आपल्याला? या ठिकाणी पोस्ट कोल्ड वॉर नंतर म्हणजे 1991 नंतर जगातली परिस्थिती, जागतिकीकरण त्या ठिकाणी अजून क्षीण होत चाललेलं आहे आणि स्वतः केंद्रित असणारे देश या ठिकाणी स्वतःचा विचार करतायत, त्याबद्दल मत मांडायला सांगितलेले. म्हणजे काय? ग्लोबलायझेशन कमी होत चाललेलं आहे, त्याला तुम्ही कशा पद्धतीने हायलाइट करणार? हा क्वेश्चन विचारलाय. शेवटचा 10 मार्काचा क्वेश्चन आहे, कारण 10 प्रश्न 10 मार्काचे असतील. पुढचे 10 क्वेश्चन हे 15 मार्काचे आपल्याला हायलाइट होणार आहेत. मग इथं पोस्ट कोल्ड वॉर म्हणजे कोल्ड वॉरचा एरा डिफाईन करायचा, आणि एरा डिफाईन करत असताना या ठिकाणी तुम्हाला जर या असणाऱ्या इंट्रोडक्शन मध्ये जॉर्ज बुशचं नाव ऍड करायचं असेल तरी चालेल. जॉर्ज बुशनं जे काही या ठिकाणी बाय पोलर सिच्युएशन होती जगाची, युएसए आणि युएसएसआर, ते संपल्यानंतर युनिपोलर स्ट्रॉंग कंट्री म्हणून युएसएला रिप्रेझेंट केलं त्यांनी, आणि त्याच्यातून डॉमिनन्स क्रिएट होत होता युएसएचा, त्याच्यामुळे ग्लोबलायझेशन वरती इम्पॅक्ट पडू शकतो. हा इंट्रोडक्शन सुद्धा तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी काय झालं? इथं युनिपोलर सिस्टीम आपल्याला तयार होताना दिसते, आणि त्या सिस्टीम मध्ये कोण स्ट्रॉंग होताना दिसतो? युएसए स्ट्रॉंग होताना दिसतोय. आणि त्यासोबतच ग्लोबलायझेशन अँड अ लिबरल इंटरडिपेंडन्स कशा पद्धतीने वाढत चालला, आणि त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी सॉव्हरीन नॅशनलिझमचा संदर्भ प्रत्येक स्टेटसाठीचा असणारा स्ट्रॅटेजिक चेंजेस कसं घेऊन येतो ते इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं तरी चालेल. आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लिहिणार तुम्ही? या ठिकाणी वॅनिंग ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन का बाबा क्षीण होत चाललेलं आहे हे मुद्दे लिहित असताना सगळ्यात पहिला मुद्दा सप्लाय चेनचा असणारं डिस्रप्शन्स असतील. या ठिकाणी इथं बघितलं तर प्रोटेक्शनलिझम असेल, म्हणजे प्रत्यक्षात संरक्षणाचा प्रश्न येतो. सप्लाय चेन योग्य पद्धतीने फ्लो होत नाहीये, त्यामुळे जागतिक यंत्रणा जोडणं शक्य नाहीये. आणि त्यामध्ये पाहिलं तर काही जगामध्ये असे इव्हेंट झालेत जे जागतिकीकरणाला धोका पोहोचवण्याचं काम करतायत, जसं ब्रेक्झिट असेल, युएस चायना ट्रेड वॉर असेल, कोविड-19 नंतरचे असणारे जे काही व्हल्नरेबिलिटीज असतील, या कंडिशन्स मध्ये कशा पद्धतीनं ग्लोबलायझेशन वरती इम्पॅक्ट होताना दिसतोय ते लिहायचं. रोल ऑफ अ सॉव्हरीन नॅशनलिझमचा मुद्दा लिहायचा की नेशन्स असर्ट अ टेररिझम ऑर अ टेरिटोरियल इंटिग्रिटी, कल्चरल आयडेंटिटी आणि इकॉनॉमिकल सेल्फ रिलायन्स.
अशा पद्धतीने स्वतःच्या संस्कृतीला जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न होते प्रत्येक देशांकडनं. याचं कारण कुठं ना कुठं जागतिक अस्थिरताचा संदर्भ याच्यामध्ये येतोय, ते मांडण्याचा प्रयत्न केला. काही एक्झाम्पल्स दिले या ठिकाणी. भारताचा आत्मनिर्भर भारत असेल, चायनाचा असणारा ड्युअल सर्क्युलेशन असेल, रशियाचा असणारा युरेशियन पायवोट असेल, हे एक्झाम्पल लिहिलं तर तुम्हाला दिसेल की हा असणारा ग्लोबलायझेशन क्षीण का होत चाललेला आहे ते तुम्ही लिहू शकता. नंतर जिओ पॉलिटिकल शिफ्ट जे आहेत का ते लिहावं लागेल. अतिशय महत्वाचा मुद्दा येतो, कारण जिओ पॉलिटिकल सिनॅरिओ कंटिन्युअसली चेंज होताना आपल्याला दिसतोयच. आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं या ठिकाणी, ह्याच्यामध्ये थोडासा आपण निगेटिव्ह झोन जरी ग्लोबलायझेशन मध्ये वायनिंगचा रेफरन्स येत असला तरी ना कुठं ग्लोबलायझेशनची नीड आहे आणि ते कशा पद्धतीनं इंटरनॅशनली त्या ठिकाणी सस्टेनेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी ग्लोबलायझेशनची रिक्वायरमेंट आहे, तो मुद्दा लिहिला कन्क्लुजन मध्ये. तरीही तो सफिशियंट असणार आहे आपल्या असणाऱ्या आन्सरसाठी. आता 15 मार्कांसाठीचे असणारे क्वेश्चन्स या ठिकाणी हायलाइट होत आहेत, हे इथं लक्षात ठेवायचे. काय रेफरन्स येतो बा, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन इतका महत्वाचा आहे, 2023 ला हा रिपीट झाला होता, 22 ला विचारलं होतं क्वेश्चन डायरेक्ट फेज मध्ये. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, घटनात्मक नैतिकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन ग्रेट व्यक्तींच्या दरम्यान 1932 मध्ये पुण्याच्या असणाऱ्या एरोडा तुरुंगामध्ये डिस्कशन सुरू होतं. त्यातून जगाला हा शब्द मिळाला, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इज द fulcrum which acts as an essential check upon the high functionaries and the citizens alike. आता हे मुद्दे सांगत असताना या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं इथं की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा एक आधार मानला जातो. कशासाठी हो, या ठिकाणी इथं इसेन्शियल चेक अपॉन दी हाय फंक्शनरीज अँड द सिटीजन्स, लोकांसाठी आणि मुख्य कार्यांसाठी इथं घटनात्मक नैतिकता कशा पद्धतीने आधार बनतो हा मुद्दा या ठिकाणी मांडला. तर इथे विचारला, इन अ व्ह्यू ऑफ द अबव ऑब्झर्वेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट explain the concept of the constitutional morality and its application to ensure the balance between the judicial independency and the judicial accountability in India. अतिशय महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 15 मार्काला 250 शब्दात लिहायचंय. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी बद्दल सुप्रीम कोर्टाचं असणारं स्टेटमेंट दिलाय, त्याच्यावरनं एक्सप्लेन करायचं, आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी एक्सप्लेन करायचंय. आणि कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी एक्सप्लेन करत असताना काय काय सांगायचं या ठिकाणी, आपल्याला या ठिकाणी बॅलन्स क्रिएट करायचंय ज्युडिशियल इंडिपेंडन्सी वरती आणि ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी वरती आपल्याला मुद्दा आणायचंय. 3 लेअर मध्ये हे पार्ट दिलेत आणि त्या अनुषंगाने क्वेश्चन डिझाईन करत असताना आपल्याला काय करणं अपेक्षित असेल या ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये काय करावं लागेल, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा रेफरन्स घेत असताना कशा पद्धतीने लिबर्टी, इक्वॅलिटी, रूल ऑफ लॉ आणि या ठिकाणी रिस्पेक्ट फॉर द इन्स्टिट्यूशनल लिमिट्स वरती फोकस केला जातोय. आणि सुप्रीम कोर्टाचा रोल जो इंटरप्रिटेशन ऑफ द ऑल टर्म्स साठी या ठिकाणी आपण यूज करतो आर्टिकल 367 ला, तो मांडला तर अतिउत्तम झाला. तर त्या अनुषंगाने इंट्रोडक्शन तुमचं होईल. इंट्रोडक्शन तुम्हाला आन्सरच्या बॉडीमध्ये काय लिहावं लागेल, कन्सेप्ट लिहावं लागेल कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा, जो कोणाच्या माध्यमात त्या ठिकाणी दिसतो, आपल्याला डॉक्टर बी आर आंबेडकरांचा आणि महात्मा गांधींच्या असणाऱ्या डिस्कशन मध्ये तो कसा आला, त्या अनुषंगाने हा मुद्दा मांडायचा आहे. आणि नंतर त्या असणाऱ्या कॉन्स्टिट्यूशन मोरॅलिटी मध्ये लिगलाइज कंप्लायन्सेस काय असतील ते मुद्दे मांडायचे आपल्याला. कशा पद्धतीने या ठिकाणी नैतिकता आहे ना, नैतिकता कशी होऊ शकते, नैतिकता घटनेत आपण मांडू शकत नाही, घटनेत लिहू शकत नाही, पण त्याच्यातून घटनेचे मुद्दे मान्य केले पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं, ती झाली घटनात्मक नैतिकता, तो आपण मांडू शकतो. ऍप्लिकेशन्स इन द ज्युडिशियल कॉन्टेक्स्ट, ज्युडिशियलच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने याचा वापर होऊ शकतो. ज्युडिशियल इंडिपेंडन्सी काय या ठिकाणी, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी काय करतो इथं, फ्री अँड फेअर ऍब्जेक्शन्स या ठिकाणी आहेत ना, ते म्हणजेच काय, कशा पद्धतीने इथं न्यायिक भूमिका आपल्याला योग्य पद्धतीचं होताना दिसते, न्यायालयाची सुद्धा नैतिकता असं आपल्याला मांडता आलं पाहिजे. ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी काय या ठिकाणी, मग इथं प्रिव्हेंटिंग द ज्युडिशियल ओव्हररीच असेल, इथिकल कंडक्ट असेल, सोबत पाहिलं या ठिकाणी तर रिस्पॉन्सिव्हनेस असेल या ठिकाणी, आणि कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्सला कंट्रोलमध्ये ठेवून कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स वरती काम करून ज्युडिशरीनं जस्टिस या ठिकाणी डिलिव्हर केला पाहिजे. सोबतच या ठिकाणी बॅलन्सिंग द टू, या दोघांना बॅलन्स करायचंय ना, कशाला, इथं या ठिकाणी मेकॅनिझम लाईक द जजेस इन्क्वायरी ऍक्ट मधला असणारा पार्ट कसा आहे, तिथं ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचा रेफरन्स घेत असताना मोरॅलिटी कशी इन्व्हॉल्व्ह होते ते लिहू शकतो आपण. लँडमार्क केसेस जे असतात त्या ठिकाणी केस पुट्टास्वामीचं असेल, या ठिकाणी नवते सिंग जोहरचं असेल, किंवा या ठिकाणी सबरीमालाचं असणारं या ठिकाणी डिसिजन असतील, किंवा तुम्ही आता काय करू शकता, अयोध्येचा असणारा जो कॉन्फ्लिक्ट होता त्या अयोध्येच्या अनुषंगाने असणारे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. त्याला
एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकता. हा एक रेफरन्स त्याच्यामध्ये येतो. सोबत पाहिलं या ठिकाणी तर पब्लिक ट्रस्ट जो आहे का ज्युडिशरीवरती तो कशा पद्धतीने हायलाइट केला जाईल त्याचाही रेफरन्स तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी की कॉन्स्टिट्यूशन मोरॅलिटी ही कॉन्स्टिट्यूशनला राईट मॅनर मध्ये कशा पद्धतीनं एक प्रकारे सेट करू शकते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किती स्ट्रॉंग होऊ शकतं आणि मोरॅलिटीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती ऍक्सेप्ट करणार आहे कॉन्स्टिट्यूशनच्या असणाऱ्या फ्रेमवर्कला. तो मुद्दा आपण त्याच्यामध्ये मांडणं हे सुद्धा आपल्याला आवश्यक ठरू शकतं. त्याला कन्क्लूड करायचं त्या पॉझिटिव्ह नोटवरती. ठीक आहे. आता येतो क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय दिलाय बघा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज अ कन्फर्ड दी अमेंडिंग पॉवर. आता आपल्याला घटनात्मक दुरुस्तीच्या वरती क्वेश्चन केलाय. Amending power on the ordinary legislative institutions with a few procedural hurdles. In view of this statement, examine the procedural and the substantive limitations on the amending power of a parliament to the change the constitution. घटनात्मक दुरुस्तीमध्ये पार्लमेंटचे असणारे अधिकार, त्यांच्या मर्यादा, त्यांचं स्वरूप हे सगळे लिहायचे आपल्याला. किती मार्कांमध्ये? 15 मार्कांमध्ये. 250 शब्दांचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिलाय. आणि हे लिहित असताना साहजिक आहे सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला आर्टिकल मेन्शन करावं लागेल 368 चा संदर्भ. कशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचे प्रोसिडिंग्स आहेत त्या ठिकाणी ते लावावं लागेल. प्रोसिजरल असणारे हर्डल्स कोणकोणते येऊ शकतात ते थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये मांडावं लागेल आपल्याला. आणि मग पहिला मुद्दा येतो आन्सरच्या मेन बॉडीमध्ये. प्रोसिजरल लिमिटेशन्स काय काय येतात म्हणजे काय? स्पेशल मेजॉरिटीचा मुद्दा आपण मांडू शकतो. इथं रॅक्टिफिकेशन बाय स्टेटचा रेफरन्स म्हणजे इथं 2/3 मेजॉरिटी घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला स्टेट 50% पेक्षा जास्त स्टेटचं असणार त्या ठिकाणी रॅक्टिफिकेशन गरजेचं असतं. ते कोणकोणत्या सब्जेक्ट मध्ये येतं ते लिहू शकतं. त्यामध्ये फेडरल प्रोव्हिजनचा रेफरन्स घेतो जसं आर्टिकल 1, 3, 54, 368 चा मुद्दा. नो रोल ऑफ अ प्रेसिडेंट ऑर वेटो. आपल्या भारतामध्ये राष्ट्रपतींना नकाराधिकारच नाहीये. त्यासाठी आपण कधीचा 1971 चा असणारा 24th अमेंडमेंट लिहू शकतो. याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. नो रेफरंडमचा मुद्दा या ठिकाणी आहे. कोणत्याही पद्धतीचा जनमत चाचणीचा संदर्भ या ठिकाणी आणला जात नाहीये ते लिहू शकतो. जसं इतर देशांमध्ये तसं भारतात अमेंडमेंट करताना जनमत चाचणी विचारात घेतली जात नाही. हे पण लक्षात घेऊ. सबस्टॅन्टिव्ह लिमिटेशनचा मुद्दा काय या ठिकाणी येतो म्हणजेच काय? बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन लिहायचं आपल्याला. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडावा लागेल. ज्युडिशियल असणारी स्क्रुनिटी आपल्याला या ठिकाणी मांडावं लागेल. लिमिट्स ऑन दी कॉन्स्टिट्यूशनल पॉवर. कशा पद्धतीने घटनाच पार्लमेंटला लिमिट करते. सगळेच मुद्दे इझिली चेंज होत नाही. म्हणून तर इंग्लंडमध्ये आपण ब्रिटिशांच्या राज्यघटनेला आपण म्हणतो फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकेच्या राज्यघटनेला म्हणतो आपण रिजिड कॉन्स्टिट्यूशन. या दोघांचं कोलॅबरेशन करून भारतामध्ये फ्लेक्झिबल प्लस रिजिड कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स कसा येतो तो लिहावा लागेल. आणि मग काही एक्झाम्पल द्यावं लागतील त्या ठिकाणी आपल्याला. लिमिट पण द्यावं लागेल कॉन्स्टिट्यूशन पॉवरचे. मिनर्वा मिल्स असेल, इंदिरा नेहरू गांधी असेल, त्यांचा राजनरींचा केस असेल तो मांडावा लागेल. असे मल्टिपल अँगलना आपल्याला क्वेश्चन लिहावं लागेल. आणि काय करावं लागेल आपल्याला? पार्लमेंटचा असणारा रोल मेन्शन करावं लागेल फायनली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट साठीचा. त्याच्यातून आपल्याला आन्सर कन्क्लूड करता येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा या ठिकाणी. डिस्कस द इव्हॉल्युशन ऑफ द कोलॅजियम सिस्टीम. मागच्या काही वर्षांमध्ये कोलॅजियम सिस्टीम वरती खूप वाद झालेत. न्यायाधीशांच्या न्याय नियुक्तीवरती पण खूप मुद्दे चर्चेमध्ये होते. साहजिक आहे त्याच्यावरती प्रश्न आला, विचारणार पण होते. आलाच तो प्रश्न 15 मार्काला विचारला या ठिकाणी. डिस्कस द इव्हॉल्युशन ऑफ द कोलॅजियम सिस्टीम इन इंडिया. क्रिटिकली एक्झामाइन द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ द सिस्टीम ऑफ अपॉइंटमेंट्स ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड दॅट ऑफ द USA. कंपॅरिझन करायला सांगितलंय. न्यायाधीशांच्या नियुक्तीबद्दल कोलॅजियम सिस्टीमचा रेफरन्स 1998 चा असणार आपला ऍक्ट आणि त्यानुसार असलेले भारतातले जे काही अपॉइंटमेंटचा रेफरन्स असेल आणि अमेरिकेमधले असणाऱ्या न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंटचा मुद्दा 15 मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा इथं. मग इंट्रोडक्शन मध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? हा असणार जो मेकॅनिझम आहे कोलॅजियम सिस्टीमचा तो थोडक्यात लिहून काढायचा. काय स्ट्रक्चर असतं, किती 5 लोकांची बॉडी कशी फ्रेम होती. मग आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लिहायचं? इव्हॅल्युएशन ऑफ कोलॅजियम सिस्टीम. आन्सर क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना. मग सगळे 4 केसेस आपल्याला लिहावं लागतील या ठिकाणी. एनजॅक सुद्धा लिहावं लागेल. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन लिहावं लागेल आपल्याला. नंतर काय लिहावं लागेल की ऍडव्हान्टेजेस काय आहेत बाबा इंडियन कोलॅजियम सिस्टीमचे, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याला कंपॅरिझन करावं लागेल USA सोबत. आणि मग कन्क्लुजन करत असताना सेफगार्ड सिस्टीम कशी आहे ज्युडिशियल ऑटोनॉमी मध्ये तो मुद्दा लिहून आपल्याला आन्सर कन्क्लूड करायचा आहे. नंतर मुद्दा येतो कुठला? क्वेश्चन पुढचा होगा 14. एक्झामाइन द इव्हॉल्विंग पॅटर्न ऑफ अ सेंटर स्टेट रिलेशन. आला काय या ठिकाणी? केंद्र राज्य संबंध.
आणि तो कोणता आला या ठिकाणी, फायनान्शियल रिलेशन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द प्लॅन्ड डेव्हलपमेंट इन इंडिया, हाऊ द रिसेंट रिफॉर्म्स इम्पॅक्टेड द फिस्कल फेडरलिझम इन इंडिया. आर्थिक असणारं संघराज्य कशा पद्धतीने भारतामध्ये स्प्रेड होतं. ठीक आहे, राज्यामध्ये असणारे वित्ताचे मुद्दे, जीएसटीचं असणारं कॉन्ट्रीब्युशन आणि गव्हर्नमेंट कडनं दिलं जाणार असणारे सबसिडीज, या सगळ्या आर्थिक गोष्टींच्या अनुषंगाने हा प्रश्न येणं साहजिक होतं आणि तो विचारलाय 15 मार्काला. मग त्याचा असणारा सेंटर स्टेट फायनान्शियल रिलेशन्स लिहित असताना कुठला असलेला आपल्याला पार्ट नंबर 12 मेन्शन करावं लागेल आणि त्यातलं स्पेसिफिकली आपल्याला या ठिकाणी मांडावं लागेल, तो म्हणजे फायनान्स कमिशनचा रोल. आर्टिकल आपल्याला मांडावं लागेल 268 पासून 280 पर्यंतचा असणार मुद्दा या ठिकाणी जीएसटी काउन्सिल सहित लिहावा लागेल. मग नंतर आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लावावं लागेल आपल्याला, इव्हॉल्युशन ड्युरिंग द प्लॅन्ड इकॉनॉमी किंवा डेव्हलपमेंट. 5 इयर्स प्लॅनच्या अंतर्गत कशा पद्धतीने हे मुद्दे चेंज होत गेले. फायनान्शियल कोरिलेशन्स मध्ये सेंटर स्टेट रिलेशनच्या अंतर्गत रिसेंट रिफॉर्म्स जे आहेत का, 14 फायनान्स कमिशन असेल, जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन असेल ते लिहावं लागेल. आणि चॅलेंजेस कोणकोणते आहेत, रेव्हेन्यू अनसर्टन्टी असेल त्या ठिकाणी जीएसटी मध्ये, डिले कम्पेन्सेशन असतील सेंटरकडनं स्टेटला कम्पेन्सेशन खूप डिले होत आहेत. आपल्या महाराष्ट्राचं एक्झाम्पल लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये. सेंटर्स डॉमिनन्स जो आहे का तो लिहू शकतो आपण. सगळे मुद्दे आहेत. मग इनिशियल फेज काय, फायनान्शियल कमिशनचा रेफरन्स कसा असेल, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीमचा सुद्धा अँगल याच्यामध्ये लावा लागेल. आणि कन्क्लुजन करत असताना फिस्कल फेडरलिझम जो आहे का तो कशा पद्धतीने सेंट्रलाइज प्लॅनिंग सिच्युएशन मध्ये कोऑपरेटिव्ह फ्रेमवर्कला हार्म करतोय का पॉझिटिव्हली त्या ठिकाणी तो रिस्पॉन्स देतोय, ते लिहिलं तर अतिउत्तम पद्धतीने त्याचं असणारं स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाऊ शकतं आणि एंड करू शकतो आन्सरला. 15वा क्वेश्चन खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. मुद्दा येतो या ठिकाणी गव्हर्नन्सच्या अँगलमध्ये. तो काय, व्हॉट आर द एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुप्स, डिस्कस देअर रोल इन अ रायझिंग अवेअरनेस, इन्फ्लुएन्सिंग द पॉलिसीज अँड ऍडव्होकेटिंग फॉर द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इन इंडिया. तुम्हाला माहिती आहे की 400 एकरच्या जमिनीचा वाद होता. कुठं, या ठिकाणी तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशाच्या अंतर्गत आपण बघितलेलं होतं, जिथं खूप मोठ्या प्रमाणात आयटी हब तयार करायचा होता. त्यामुळे तिथं एक एन्व्हायरमेंटल प्रोटेस्ट आणि एन्व्हायरमेंटल एनजीओचं असणार काम चालू झालं होतं. त्याच्यावरती रिलेटेड असणार क्वेश्चन केला. एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुप्सला लिहायचंय आपल्याला आणि त्यांचं असणार अवेअरनेस लिहायचंय. साहजिक आहे, सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुपचं ऑर्गनायझेशन कसं आहे, ते फॉर्मल इनफॉर्मल वे मध्ये आहेत का, त्याचा असला त्या ठिकाणी डेफिनेशन मेन्शन केली तरी अतिउत्तम झालं. या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये आन्सर्स मध्ये काय मेन्शन करावं लागेल या ठिकाणी, रोल इन अ रायझिंग अवेअरनेसच्या स्ट्रॉंगनेस मध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुप्स किती रिक्वायरमेंट आहे त्यांचा असणारा त्या ठिकाणी आपल्याला रोल लिहावा लागेल. त्यांचा असणारा मुद्दा लिहित असताना आपल्याला मोबिलायझिंग पब्लिक ओपिनियन, आपल्याला लोकांचं मत सरकारपर्यंत, शास्त्रापर्यंत पोहोचवायचंय, त्याचा असणारा अँगल लिहावा लागेल. एज्युकेट सिटीजन्स ऑन इश्यूज लाईक द डिफॉरेस्टेशन, पॉल्युशन, क्लायमेट चेंज अँड द बायोडायव्हर्सिटी लॉस. ऍक्च्युअली एन्व्हायरमेंटल असणारे क्रायसिस जे आहेत का, त्या क्रायसिसला कशा पद्धतीनं फेस करतोय भारत, याच्याबद्दलचं असणार जनरल अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करायचं लिहावं लागेल. आपल्याला एक्झाम्पल द्यावं लागेल, चिपको मुवमेंट असेल, सोबत या ठिकाणी नर्मदा बचाव आंदोलन असेल, सेव्ह सायलेंट व्हॅलीचा संदर्भ याच्यामध्ये मांडावा लागेल. मुद्दा येतो या ठिकाणी इन्फ्लुएन्सिंग पॉलिसीज, कोणकोणत्या पॉलिसीज आहेत ज्या एन्व्हायरमेंटल लॉसेससाठी इन्फ्लुएन्स करू शकतात आणि त्यामध्ये अवेअरनेस वाढवायचा आहे, त्याचा मुद्दा थोडंसं लिहायचा या ठिकाणी. हे जे प्रेशर ग्रुप्स आहेत ते ऍज अ वॉचडॉग सारखं त्या ठिकाणी काम करू शकतात. हार्मफुल पॉलिसीज असतील तर त्याला संपवण्याचा, त्याला एंड करण्याचा असणारा किंवा त्याला अपोज करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रेशर ग्रुप उपयोगात येऊ शकतात. सोबतच त्यांचा इन्फ्लुएन्स जो आहे का तो लेजिस्लेशन मध्ये, जसं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आणण्यात आला त्याचा इन्फ्लुएन्स पडू शकतो कायदा निर्माण करण्यासाठी, ते लिहू शकतो आपण. आणि त्याच्या असणारे ऍडव्होकेसी अँड द लीगल इंटरव्हेन्शन्स काय आहेत, त्याला कशा पद्धतीने न्यायिक पद्धतीने रिस्ट्रिक्शन्स आणले जाऊ शकतात, तो मुद्दा लिहायचा या ठिकाणी. आणि चॅलेंजेस लिहायचं मल्टिपल वे मध्ये, तर त्या अनुषंगाने हा क्वेश्चन तुम्ही डील करू शकता. कन्क्लुजन मध्ये एन्व्हायरमेंटल प्रेशर ग्रुप किती व्हायटल रोल त्या ठिकाणी डेमोक्रेसीला इंटॅक्ट ठेवण्यासाठी, इकॉलॉजिकल डेमोक्रेसीसाठी गरजेचे आहेत, त्याचा असणार नीड लिहिणं आवश्यक असणार आहे. तो संदर्भ याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ठीक आहे. नंतर मुद्दा येतो या ठिकाणी क्वेश्चन नंबर 16चा. काय दिलाय क्वेश्चन 16, इनइक्वालिटी इन अ ओनरशिप पॅटर्न ऑफ द रिसोर्सेस इज वन ऑफ द मेजर कॉजेस ऑफ पॉवर्टी, डिस्कस इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅराडॉक्स ऑफ द पॉवर्टी. विरोधाभास जो आहे ना कशातला, गरिबी मधला, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. आपल्याला सोशल जस्टिस मध्ये हा मुद्दा लिहायचा. इनइक्वालिटीला आपल्याला मांडायचे, कारण ओनरशिप पॅटर्न जो आहे ना रिसोर्सेसचा, भारतामध्ये खूप कमी असणारे असे लोक आहेत. पर्सेंटेजच्या बातमीमध्ये पाहिलं तर 1% लोक जवळपास आपल्या भारताचा असणारा 32% असणारे रिसोर्सेस होल्ड करतात. अशा सिच्युएशन्स मध्ये काय आहे तो मुद्दा आपल्याला लिहिणं आवश्यक असेल. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी काय आहे हे थोडंसं मला लिहावं लागेल.
आणि त्यामध्ये ह्या असणाऱ्या ओनरशिपचा उल्लेख केला. लँड, कॅपिटल, एज्युकेशन, टेक्नॉलॉजी मध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन दिसतं ते लिहावं लागेल. आणि आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लागेल तुम्हाला अंडरस्टँडिंग द पॅराडॉक्स काय, काय पॅराडॉक्स काय, रिच नॅचरल्स ह्युमन रिसोर्सेस काय त्या ठिकाणी, आणि त्या अनुषंगाने असणारं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने येतं, इनइक्वॅलिटी इन ओनरशिप पॅटर्न कसं आहे, लँड ओनरशिप कसं आहे, कॅपिटल आणि क्रेडिट ओनरशिप कसं आहे, एज्युकेशनल स्किल्स मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डॉमिनन्स दिसतो का, डिजिटल डिव्हिडंड या ठिकाणी दिसतो का आपल्याला, नंतर इम्पॅक्ट ऑन पॉवर्टी कशा पद्धतीने इनइक्वॅलिटी लीड करते पॉवर्टीला, सोबत सोशल एक्सक्लुझिव्ह काय आहे त्या ठिकाणी, एक्सक्लुजन त्या ठिकाणी बघतो, आणि लॅक ऑफ दी बार्गनिंग पॉवर दिसतं आपल्याला, डीपन इकॉनॉमिकल वल्नर कंडिशन्स मध्ये या ठिकाणी आपल्याला तिथं बार्गनिंग पॉवर कमी पडताना दिसते, आणि पॉलिसी मेजर्स करायचे आपल्याला, लँड रिफॉर्म झालेत का, सोबत उल्लेख केला तर प्रोग्राम्स आहेत का, जसं की पीएम किसान असेल, स्किल इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, याच्यामधले असणारे मुद्दे मांडले तर तुम्ही त्याचा आन्सर योग्य वेनं कन्वे करू शकता. आणि त्याच्यातून लिहायचे कन्क्लुजन, ऍड्रेसिंग पॉवर्टी रिक्वायर्स नॉट जस्ट इकॉनॉमिकल ग्रोथ बट अ इक्विटेबल ओनरशिप अँड ऍक्सेस टू द रिसोर्सेस. कशा पद्धतीनं पॉवर्टीला ऍड्रेस करण्यासाठी आपल्याला सगळ्या कंडिशन्सला यूज करावं लागणार आहे, आणि त्यातून पॉवर्टी या ठिकाणी आपल्याला इरॅडिकेट करण्यासाठी आपल्याला ऍक्शन्स घेणं पॉझिटिव्ह मॅनर मध्ये गरजेचं आहे. ते लिहून आपण वे फॉरवर्ड कंडिशन मध्ये कन्क्लुजन एंड करू शकतो. हा एक रेफरन्स येतो याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 17 बघा काय दिलं या ठिकाणी, इन कंटेम्पररी डेव्हलपमेंट मॉडेल, समकालीन विकासाचे असणारे जे काही मॉडेल्स आहेत त्या ठिकाणी decision making and problem solving responsibilities are not located close to the source of information and execution defeating the objectives of development critically evaluate. डेव्हलपमेंटचा पार्ट दिलाय, संदर्भ येतो परत त्या ठिकाणी गव्हर्नन्सचा, आणि त्यामध्ये या ठिकाणी डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मधले असणारे इश्यूज या ठिकाणी पॉलिसी क्रिएट करत असताना कशा पद्धतीने येतो तो मुद्दा याच्यामध्ये दिलाय. आणि साहजिक आहे याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय लावावं लागेल तुम्हाला, हे मॉडेल एक्सप्लेन करावं लागेल, कंटेम्पररी डेव्हलपमेंट मॉडेल कशा असतात, आणि ते मॉडेल कशा पद्धतीनं डिसिजन मेकिंग नंतर ते इम्प्लिमेंटेशन मध्ये कशा पद्धतीने इनऍक्टिव्ह होतात, आणि गव्हर्नमेंटचा आणि गव्हर्नन्सचा रोल काय आहे तो याच्यामध्ये लिहावं लागेल तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये. आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय लिहावं लागेल आपल्याला, क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ द डिस्कनेक्ट. कशा पद्धतीनं एक सिस्टीम डिस्कनेक्ट होते आणि त्याला सेंट्रलाइज असणारा जो ब्युरोक्रेसी आहे का तो किती रिस्पॉन्सिबल आहे, सोबतच या ठिकाणी एक्झिक्युशन गॅप काय, म्हणजे तो प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करत असताना गॅप कोणकोणते येतात ते लिहायचं. आणि इन्फॉर्मेशन असणारे असेमेंट्रिक असणारी कंडिशन म्हणजे काय, सुनियोजित आणि सुव्यवस्थित असणारी यंत्रणा तिथं उपयोगात येत नसते, त्याचं इन्फॉर्मेशन योग्य पद्धतीने कन्वे होत नाहीये, ते रॅन्डमली कोणती इन्फॉर्मेशन कुठेही जाते, ते थोडंसं हार्मफुल ठरू शकते. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय ठिकाणी, मिस अलोकेशन ऑफ रिसोर्सेस असतील, रिड्यूस अकाउंटेबिलिटी असेल, लो पार्टिसिपेशन असेल त्या ठिकाणी लोकांचा, इथं मग तुम्हाला त्या ठिकाणी डेमोक्रॅटिक एंगेजमेंट मधले असणारी लूपहोल्स दिसतील. त्याचे एक्झाम्पल द्यायचं या ठिकाणी टॉप डाऊन स्कीम्सचा संदर्भ या ठिकाणी मांडू शकतो आपण. आणि वे फॉरवर्ड कंडिशन्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं डिसेंट्रलाइज वे मध्ये गव्हर्नन्सचा यूज केला पाहिजे, कारण गव्हर्नन्स मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला सेंट्रिक लेवललाच इथं आपल्याला फोकस मध्ये आणताना दिसतात. त्याच्यातून असणारे जे मुद्दे आहेत का ते कसे चेंज करणं रिक्वायर्ड आहे तो मुद्दा तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. आणि सोबत येतो या ठिकाणी कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय लिहायचं, या ठिकाणी सेन्सिटिव्ह आणि पार्टिसिपेटरी असणारा जो काही कॉन्टेक्स्ट आहे का डेव्हलपमेंट मध्ये तो किती रिक्वायर्ड आहे त्याच्या वे फॉरवर्ड कंडिशन्स मध्ये तुम्हाला कन्क्लुजन लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. क्वेश्चन 18 बघा काय दिलंय, द नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स has to address the challenges faced by the children in the digital era, examine the existing policies and suggest the measures the commissions can initiate to tackle this issue. कमिशन 2007 चा आत्ताचा जो इश्यू आहे हा सुद्धा येतो कशामध्ये, सोशल जस्टिस मध्ये. चाइल्ड मधले असणारे, चाइल्ड बिहेवियर मध्ये असणारे जो काही डिजिटल एरा आहे का त्यामध्ये कशा पद्धतीने चॅलेंजेस फेस करावे लागतात हे मुद्दे लिहायचे आपल्याला चिल्ड्रन राईट्स बद्दलचे. आणि त्या अनुषंगाने 15 मार्काला क्वेश्चन विचारलाय. तर साहजिक या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स हा जो स्टॅच्युटरी बॉडी आहे का त्या अनुषंगाने असणारा जो कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ऍक्ट कधीचा आहे, 2005 चा. भले कमिशन 7 ला स्थापन झालंय, त्याची असणारी प्री कंडिशनचं असणार आपल्याला थोडासा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये लिहावं लागेल. नंतर आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय आणावं लागेल, एक्झिस्टिंग पॉलिसीज आणि इनिशिएटिव्ह काय त्यामध्ये. मग IT ऍक्ट आहे 2000 मधला, डिजिटल अवेअरनेस साठीचा असणार मुद्दा असेल,
या ठिकाणी पोस्को ऍक्ट आहे त्याचा कधीचा, या ठिकाणी 2012चा, आणि त्यामध्ये असणार जे ऑनलाईन सेक्शुअल या ठिकाणी अब्यूज आहेत का, कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सेक्शुअल कंटेंटला बालकांच्या बाबतीमधला सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला होता 2024लाच, तोच मुद्दा इथं फक्त फिरून विचारला, हे लक्षात घ्यायचं. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचा रेफरन्स या ठिकाणी येतो, तो मुद्दा याच्यामध्ये असेल. डिजिटल लिटरसी कॅम्पेनचा संदर्भ येतो, तो मुद्दा असेल. एनसीपीसीआर गाईडलाईनचा रेफरन्स याच्यामध्ये मांडायचा आहे. चॅलेंजेस इन द डिजिटल एरामध्ये कोणकोणते चॅलेंजेस मांडण्याचा प्रयत्न करा, जसं की काय ठिकाणी लॅक ऑफ दी पॅरेंटल अवेअरनेस दिसतो आपल्याला, ते लिहू शकता तुम्ही. सजेस्टेड मेजर्स फॉर द एनसीपीसीआर डेव्हलपमेंट अ चाइल्ड ऑनलाईन प्रोटेक्शन फ्रेमवर्क असेल, म्हणजे काय प्रॉब्लेम दाखवून दिले, त्या संबंधित असणारे लिगलाइज कंडिशन सांगून दिल्या, तर त्याचे सोल्युशन सुद्धा देणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं ओपिनियन देता आलं, त्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स देता आले तरी पण तुम्ही देऊ शकता. कम्पॅरेटिव्हली वर्ल्ड मध्ये काय चाललंय ते लिहिता आलं तरी अतिउत्तम झालं, तो रेफरन्स तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं की चाइल्ड राईट्स अपहोल्ड करण्यासाठी आपल्याला एनसीपीसीआर ला किती महत्व पद्धतीने इव्हॉल्व्ह व्हावं लागेल, त्यांना स्वतःला सुधारावं लागेल, स्वतःला हायलाइट करून स्वतःच्या असणाऱ्या कंडिशन मध्ये रिफॉर्म्स करावं लागेल, आणि त्यांना कंटिन्युअसली ऍज अ वॉचडॉग सारखं त्यांना या इश्यूकडे बघावं लागणार आहे. तोही मुद्दा लिहिणं आवश्यक असणार आहे. मग येतो आता आयआरचे शेवटचे 2 क्वेश्चन आहे 15-15 मार्काचे. क्वेश्चन 19 काय बघा, एनर्जी सिक्युरिटी कॉन्स्टिट्यूएट द डॉमिनंट किंगपिन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. आता अति महत्वपूर्ण घटक म्हणून कोणाकडे बघितलं जातं, तर एनर्जी सिक्युरिटीकडे पाहिलं जातं भारताच्या फॉरेन पॉलिसीला सेट करताना. अँड इज लिंक्ड विथ इंडियाज ओव्हर आर्चिंग द इन्फ्लुएन्स इन मिडल ईस्टर्न कंट्रीज. प्रश्न येणारच होता कशावरती, मिडल ईस्टर्न कंट्रीज वरती. का आपण थिंक वेस्ट आणि ऍक्ट वेस्टच्या अँगलमध्ये खूप महत्वपूर्ण मुद्दे लॉन्च केलेले होते, आणि आपला असणारा जो काही कॉरिडॉर आहे ना युरोप पर्यंत पोहोचण्याचा, त्या कॉरिडॉर मधला असणार जे कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आहे का, ती याच असणाऱ्या मिडल ईस्ट मधून, युएई मधून, सौदी अरेबिया मधून, जॉर्डन मधून आपल्याला ती मग त्या ठिकाणी इस्रायल मधून आपल्याला युरोपमध्ये एंट्री करताना दिसते. त्याच्यावरती प्रश्न येणं साहजिकच होता. तो क्वेश्चन आला, हाऊ वुड यू इंटिग्रेट एनर्जी सिक्युरिटी अँड इंडियाज फॉरेन पॉलिसी इथं या ठिकाणी ट्रांजेक्टरीज इन दी कमिंग इयर्स. कशा पद्धतीने आपण या ठिकाणी इंडियाची एनर्जी सिक्युरिटीचा मुद्दा येतो, साहजिक आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स पासून आपण स्टार्ट केलं तरी चालेल. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकता, एनर्जी सिक्युरिटी किती गरजेची आहे त्याची नीड लिहू शकता त्या ठिकाणी, आणि ते लिहिल्यानंतर आन्सरच्या मेन बॉडीमध्ये आपला असणार करंट लिंकेज जो आहे का मिडल ईस्ट सोबत ते लिहायचं आपल्याला. आपले इनिशिएटिव्ह जे इंडियाचे आहेत या युएई सोबत आपण सेपा केलेल्या या ठिकाणी कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिकल पार्टनरशिप अग्रीमेंट केलेला आहे. त्यासोबत सौदी अरेबिया सोबत असणारा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काउन्सिल तयार केलाय, तो लिहू शकतो. आपला असणारा त्या ठिकाणचा इराण मधला चहाबार पोर्ट मधला असणारा जो काही क्रिएशन असेल ते लिहू शकतो. लिहिण्यासारखं खूप आहे याच्यामध्ये, आणि मिडल ईस्ट आला आपल्या आवडीचा विषय असतो याच्यामध्ये. इंटिग्रेटिंग एनर्जी सिक्युरिटी विथ दी फॉरेन पॉलिसी ट्रान्झॅक्शन्स असतील ते लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी. सोबत उल्लेख केला तर ग्रीन एनर्जी डिप्लोमॅसी लिहावं लागेल आपल्याला. मग कुठल्या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस असतील, म्हणजे काय असेल या ठिकाणी रशिया, सेंट्रल एशिया, आफ्रिका, सोबतच या ठिकाणी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा संदर्भ, युएस आणि कतार सोबतचे सप्लायर्स जे आहेत का त्यांचे असणारे जे बायपास करणारे रिसोर्सेस असतील, कंट्रीज असतील, त्यांचं सर्च असेल ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. सोबत उल्लेख केला तर स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर वरती लिहू शकतो आपण. सोबतच एनर्जी लिंकेज मेरीटाईम रिसोर्सेस आहेत का, स्ट्रॅटेजी आहे का, ते टेक्नॉलॉजिकल इन्व्हेस्टमेंटचा डिप्लोमॅसी आपण त्याच्यामध्ये मांडू शकतो, आणि त्यातून इंडियन फॉरेन पॉलिसी या ठिकाणी किती स्ट्रॉंगली अप्लाय होते ते आपण कन्क्लुजन मध्ये लिहू शकतो. शेवटचा क्वेश्चन आपल्या असणाऱ्या पॉलिटीच्या 20 क्वेश्चन्स मधला कुठला, द रिफॉर्म्स प्रोसेस इन द युनायटेड नेशन्स रिमेन्स अनरिझॉल्व्ड बिकॉज ऑफ द डेलिकेट इम्बॅलन्स ऑफ अ ईस्ट अँड वेस्ट अँड अ एंटेंजलमेंट ऑफ द यूएसए वर्सेस रसो Chinese alliance. Examine the critical evaluation of the East-West policies confrontations in this regard. खूप डेंजर मुद्दा दिलाय. युनायटेड नेशनचा रोल पण दिलाय, पण युनायटेड नेशन कशा पद्धतीने या ठिकाणी हा अजूनपर्यंत अनरिझॉल्व्ड कंडिशन मध्येच आहे. तो ईस्टर्न आणि वेस्टर्न झोन मधले असणारे क्लॅशेस थांबू शकत नाही. रशिया आणि चायना बद्दलच्या क्लॅशेस पॉईंटचा रेफरन्स आणि वेस्टर्न कंट्रीजचा रेफरन्स या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय, आणि तेच लिहित असताना साहजिक आहे युनायटेड नेशनचा बॅकग्राऊंड थोडासा लिहायचा, आणि त्यांचा असणारा जो प्रेझेन्स आहे ईस्ट आणि वेस्ट मधला तो किती आपल्याला या ठिकाणी थोडासा
विनिंग कंडिशन मध्ये होताना दिसतो या ठिकाणी, हे लिहायचा प्रयत्न करायचा आणि तो कशा पद्धतीनं थोडासा इलॅबरेट करायचा की तो डिक्लाइन स्टेजमध्ये कसा येत चाललाय, आणि तिथं आपल्या इंट्रोडक्शन मध्ये आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांचं स्लोगन लिहिलं किंवा त्यांनी केलेलं स्टेटमेंट लिहिलं तरी चालेल की युनायटेड नेशन्स काय होत आहेत सध्या युजलेस होत आहेत, त्यांचा असणार कोणताही यूज होत नाहीये ते लिहू शकता. मग आन्सरच्या मेन बॉडीमध्ये काय होऊ शकतं, नेचर ऑफ द ईस्ट वेस्ट कन्फ्रंटेशन, काय आहे एक्झॅक्टली या दोघांमधला असणार विवाद, तो त्याच्यामध्ये लिहू शकता. वेस्टर्न ब्लॉक काय, ईस्टर्न ब्लॉक काय आहे, त्याच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये असणार इंडियाचं पार्टिसिपेशन काय हे पण लिहू शकता. नंतर युएसए वर्सेस रशिया आणि चायनीज अलायन्स काय आहे, त्या दोघांचा असणार कॉन्फ्लिक्ट कशा पद्धतीने सप्लाय चेन मध्ये चालतो, डिफेन्स मध्ये चालतो किंवा वेपन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चालतो, किंवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नॅचरल रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये किंवा फॉसिल फ्युअलच्या बाबतीमध्ये या दोघांचं कोलॅबोरेशन कसं चालतं. ओपेक प्लस कंट्रीचं असणारं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही या रशियाच्या बाबतीमध्ये लिहू शकता, हा मुद्दा असेल. आणि त्यांचा इम्पॅक्ट ऑन द युएन रिफॉर्म्स, युएन रिफॉर्मची का गरज आहे त्याचा रिसोर्सेस त्या ठिकाणी आपण लिहू शकतो, हा मुद्दा असेल. आणि कन्क्लूड करत असताना त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिकल असणारे रायव्हल्स आहेत का ते चेंज करण्यासाठी युनायटेड नेशन्स मध्ये किती रिफॉर्म्स रिक्वायर्ड आहेत तेही लिहू शकतो. ठीक आहे, सगळेच्या सगळे मुद्दे आपण क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत, सगळेच्या सगळे, एकही सिंगल टॉपिक आपला मिस झाला नाहीये, म्हणजे आपण बँग ऑन कंटेंट मध्ये देतो या ठिकाणी. म्हणून साहेब लोक आमचे विद्यार्थी काल खूप खुश झाले होते. आता त्या कंडिशन्स मध्ये जेव्हा पेपर झाला त्या पेपरच्या अगोदर आणि पेपरच्या नंतर सुद्धा विद्यार्थ्यांचे रिएक्शन्स खूप वेगळ्या पद्धतीचे येतात, त्यामुळे थोडंसं समाधान वाटतं मास्तरला की आपण जे शिकवतोय त्याचा असणारा बेनिफिट आणि त्याचा असणारं युटिलायझेशन तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येतं. त्यासाठी आम्ही आनंदी तर आहोतच, पण तुम्ही याच्याच माध्यमातून असा अभ्यास कंटिन्यू करत राहा आणि आम्हाला तुमचे चेहरे इंटरव्ह्यू मध्ये पाहायचे आहेत. या अनुषंगाने पुढचेही पेपर तुम्ही देत राहा. तुम्हाला बेस्ट लक. आपल्या असणाऱ्या युट्यूब चॅनलवरती आपण एनसीईआरटीची सिरीज घेतोय. डेली आपण 9 वाजता रात्री या ठिकाणी एकत्र येतोय आणि एनसीईआरटी मध्ये पॉलिटी डिस्कस करतोय आता सध्या आपण, तर ते तुम्ही पाहू शकता, त्याचा बेनिफिट त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. बाकीचे सगळे असणारे इन्फॉर्मेटिव्ह असणारे आपण सगळे सेशन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतोच, ते तुम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चालेल. आय होप हा असणारा जो ट्रेंड अनालिसिस होता तो तुम्हाला समजला असेल. इनडेप्थ कंडिशन्स मध्ये असणारे जे काय आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन, आन्सरची मेन बॉडी, कन्क्लुजन काय असलं पाहिजे ते पण सांगितले तुम्हाला, ते पण पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. ठीक आहे, सेशन आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबू इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. आणि सगळे युपीएससीचे क्वेश्चन पेपरचे अनालिसिस आहेत का ते आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. सगळे एसए पासून ते GS4 पर्यंत ते सगळे बघण्याचा प्रयत्न नक्कीच करा. थँक्यू.